तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संपूर्ण कर्जत तालुक्याचं पारमार्थिक वैभव अशाच शब्दात ज्याचं वर्णन करावं लागेल असा संपूर्ण कर्जत तालुक्याचा हा ज्ञानयज्ञ सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, या सोहळ्याचा आजचा पहिलाच दिवस आणि माझ्या परमभाग्याने सद्गुरु कृपेने आजच्या पहिल्या दिवसाची आणि उद्याची अशा दोन सेवा प्रवचनाच्या माझ्या वाट्याला आलेल्या आहेत. आणि त्यामुळे सर्वप्रथम संयोजन समितीच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सर्व देवतुल्य मायबाप श्रोते आपल्या सर्वांचा चरणस्पर्श करतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला, माऊली तुकोबाराय आदी करून समस्त संतांना प्रार्थना करतो की आजची आणि उद्याची प्रवचन सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी. ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह असल्यामुळे आपण दरवर्षी प्रयत्न असा करतो की ज्ञानेश्वरी मधलीच एखादी ओवी घ्यायची आणि मग त्याचं जेवढं सद्गुरु कृपेने चिंतन करता येईल आपल्या समोर ते मांडता येईल. आणि खरं सांगायचं तर त्यानिमित्ताने माझंही चिंतन होतं, म्हणून तो स्वार्थही आणि परमार्थही आहे. आणि म्हणून आज जी ओवी चिंतनासाठी समोर ठेवली ती ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधल्या 9व्या अध्यायातली सर्वांच्या पाठात असलेली पहिलीच ओवी आहे. 9वा अध्याय म्हटल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की माऊलींना आम्ही अनेकदा प्रवचनकार कीर्तनकार सांगतो माऊलींचा सर्वात आवडता अध्याय म्हणजे 9वा. खरं तर माऊलींची पूर्ण ज्ञानेश्वरीच आवडती होती म्हणून तर त्यांच्या मुखातनं हे शब्द बाहेर आले. पण तरीही मी आवर्जून सांगतो की गुह्य विद्या ज्याच्यातनं सांगितलं, राजयोग ज्याच्यातनं सांगितला, असा 9वा अध्याय माऊलींना अधिक प्रिय होता ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तर समाधीच्या वेळी जो अध्याय माऊलींच्या समोर होता, ज्ञानेश्वरीची जी प्रत समोर होती त्याच्यातही 9वा अध्याय समोर होता ही वस्तुस्थिती आपल्याला माहिती आहे. प्रकट गुह्य बोले हे जे आपण आरतीमधनं सांगतो, माऊलींनी खरंच या अध्यायामधनं सगळी गुह्य विद्या आमच्या समोर सोप्या भाषेत मांडली. आणि म्हणून त्याचं चिंतन आज आपण सुरू करतोय. माऊली या पहिल्याच ओवीमध्ये 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हणतायत, तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. आणि पुढे म्हणतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मला मुद्दामून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. संतांच्या प्रत्येक शब्दाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. सुरुवातीलाच म्हटले तरी, तरी म्हटले याचा अर्थ मागे कुठेतरी संदर्भ शोधावा लागतो. तसं आपल्याला एखाद्या ओवीच्या संदर्भात सहज उल्लेख करून सांगतो. याच 9व्या अध्यायामध्ये 501 क्रमांकाची ओवी आहे, म्हणून मृत्यू लोके. म्हणून म्हटलंय याचा अर्थ मागे कुठला तरी संदर्भ घ्यावा लागतो. तरी म्हटलंय याचा अर्थ मागे काहीतरी त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा आता कोठे धावे मन, जो अभंग आपल्याला सर्वांना येते, आता शब्द आला संतांच्या मुखातनं की आतापर्यंत झालं, पण आता मी काय सांगतो ते पुढचं आहे का. तसं तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. किती वेगळ्या स्वरूपाची ओवी ही असेल. मी परिहारच देतोय म्हणून मुद्दामून सांगतो. या ओवीची पार्श्वभूमी आपल्याला स्पष्ट होणं आवश्यक आहे. माऊली म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर सहसा इतकं वेगळे शब्द, वेगळी शब्द योजना डोळ्यासमोर येते. आणि खरंच सांगतो, माऊली म्हटल्यानंतर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशी माऊलींची एरवीची भाषा. आणि माऊली इथे मात्र म्हणतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. काय म्हटलं आपल्याला लक्षात आलं असेल. माऊली ठामपणाने सांगतायत, अरे फक्त अवधान म्हणजे लक्ष, तरी अवधान एकले दिजे. एकले दिजे म्हणजे दुसरं त्यात काही येऊ नये. दुसरं अवधान कशात जर आलं तर तुमची पंचायत होईल. आणि म्हणून लक्षात आपल्या आलं असेल की तरी अवधान एकले दिजे म्हटल्यानंतर बाकी सगळी अवधानं बंद करा. आणि माऊली म्हणतात, फक्त मी जे सांगतोय तेवढं ऐका. इथपर्यंत आलं. आता प्रश्न असा निर्माण आहे, समोर माझ्यासारखे जडजीवही ऐकायला बसलेत. कारण ज्ञानेश्वरी नेवाशात जेव्हा सांगितली गेली, आणि आम्ही तर गमतीत सांगतो, महाराज माऊली ज्या खांबाला टेकून बसले त्या खांबाचं मंदिर झालंय.
आणि आमच्यासारखे खांब अजूनही समाजामध्ये नुसतेच उभे आहेत. फरक खूप आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय की माऊलींना कल्पना होती की या जीवासारखा जडजीव देखील समोर बसलेला आहे, पण विसरता येत नाही सद्गुरू असलेले निवृत्ती दादा समोर होते हो. आणि तरी माऊलींच्या लक्षात आलं की मी शब्दप्रयोग काय केलाय, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि म्हणून माऊलींच्या या ओवीकडे जाण्यापूर्वी थोडी भूमिका माऊलींची स्पष्ट होण्यासाठी पुढच्या 2-3 ओव्यांचा संदर्भ घ्यावा लागतो, म्हणजे माऊलींची भूमिका स्पष्ट होते. वरचा अर्थ घेतला तर असं वाटतं माऊली असं म्हणतात तरी प्रतिज्ञोत्तर माझे. आपण एरवी म्हणतो की मी असं कधी आणू नये, आणि माऊली ठामपणे सांगतात तरी प्रतिज्ञोत्तर माझे. लगेच माऊलींनी पुढच्या ओवीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. माऊली लगेच म्हणतात, परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. श्रोत्यांना सांगतायत की अरे मी मनापासून तुमच्याशी बोलतोय, तुमच्या कल्याणाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, मी सलगीची गोष्ट सांगतोय. सलगी हा शब्द संतांच्या फार आवडीचा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. समर्थांनी देखील सलगी हा शब्द वापरलेलाच आहे. त्यामुळे तरी सलगी करीतोजी असंच म्हटलेलं आहे. माऊली श्रोतृ वर्गाला सांगतायत की मी प्रौढी मिळवण्यासाठी नाही सांगत आहे की हे तुमच्यासाठी मी प्रतिज्ञा करतोय म्हणून. माझं बोलणं फक्त ते म्हणतात मनापासून ऐका. परी प्रौढी न बोले होजी. अहो समोर सद्गुरू बसलेत, निवृत्ती दादा बसलेत, आणि म्हणून माऊली आपली भूमिका स्पष्ट करतात, ही मी प्रौढी नाही मिरवते, तुम्हा सर्वज्ञांचा. आणि सर्वज्ञ म्हटले हो महाराज, मी तर नेहमी सांगतो माझ्यासारखा अनेक जडजीव तिथे असतील ना तरी माऊलींचं काय वैशिष्ट्य आहे, त्यांना सर्वज्ञ म्हटलंय. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. काय भाषा आहे हो पुढची. मी पुन्हा सांगतो, एकच ओवी घेतली ना की संदर्भ लक्षात येते, पुढच्या सगळ्या ओव्यांचा संदर्भ घेतला की माऊलींची भूमिका स्पष्ट होते. का जे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती, जरी मोहरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. पुढची ओळ माझ्या म्हणजे पुढची ओवी माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. तुमचे या दिठी वेयाची ये बोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखुनी लोळे, श्रांतू जोमी. आणि पुढे प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो. आता हे माऊलींनी सद्गुरूंना उद्देशून पुढचं म्हटलंय, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोला हो, येथही जरी सलगी करी उभी हो, तरी निवो के पा. माऊलींनी भूमिका स्पष्ट करताना या पहिल्याच याच्यातनं सांगितलंय की मी प्रौढी नाही मिरवत आहे, पण ग्वाही देऊन सांगतो, जर माझं बोलणं नीट ऐकलं आणि ते आचरणात आणलं तर मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो, सर्व सुखासी पात्र होईजे हे सत्य घडेल, ही अनुभूती तुम्हाला येईल. ही शाश्वती माऊली या पहिल्याच ओवीच्या माध्यमातून देत आहे. आणि आता लक्षात येईल की जे संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभव आहे, त्याचं कारण लक्षात येईल. अहो एक ओवी अनुभवली ना तरी अध्यात्मातला मार्ग आमचा प्रशस्त झाला म्हणून समजायला हरकत नाही. पुढे मी त्या बाकीच्या ओव्यांकडे शिरणार नाही, पण एवढंच सांगतो, तो 9वा अध्याय घरी गेल्यावर पुन्हा एकदा बघा. या ओव्यांच्या माध्यमातून आपली भूमिका तर त्यांनी विशद केली, पण पुढच्या 30 ओव्यांमधनं या अध्यायामध्ये जे सांगायचंय त्यांना ती भूमिका त्यांनी पुढच्या 30 ओव्यांमध्ये. इथे ज्ञानेश्वरीचं रोज पारायण करणारे अनेक साधक बसलेत, मला कल्पना आहे. आणि 32व्या ओवीचा संदर्भ देतो आणि थेट ओवीमध्ये आपल्या आजच्या शिरतो. 32व्या ओवीमध्ये श्री गुरु निवृत्ती महाराजांचं मनोगत माऊली त्यांच्या शब्दातनं मांडतात, म्हणजे आपल्या गुरूंचं प्रत्यक्ष. तव गुरु म्हणती काही जाहले, हे समस्तही आम्हा पावले, आता सांगे जे निरोपिले नारायण. म्हणजे माऊलींची भूमिका अशी आहे की मी जे सांगतोय ते मी नाही सांगते, त्यांनी जो मला निरोप. म्हणून तर तुका म्हणे मार्ग केला सुखरूप, तुका म्हणे सोपा मार्ग हा सुखरूप, किंवा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. त्या निरोपाला मी घेऊन आलोय. आणि आम्ही स्पष्ट सांगू, प्रवचनकार कीर्तनकार सुद्धा आम्ही सांगतो पोस्टमन होत. आम्ही त्यांची पाकिटं तुमच्या नावाची आली ती द्यायला फक्त आम्ही बसलेलो असतो. आम्ही फार तर हल्लीच्या भाषेत कुरिअर बॉय, कुरिअर डिलिव्हरी देणारे सगळे. आता लक्षात येईल की हे सगळं घेतल्यानंतर पुन्हा मूळच्या ओवीकडे आपण एकदा येऊया. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. या एका ओवीच्या माध्यमातून 3 महत्वाचे मुद्दे माऊली आमच्या समोर चिंतनासाठी ठेवतात. कुठले 3 मुद्दे? पहिलंच आहे, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे तरी अवधान एकले दीजे, पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा माऊली म्हणतात, मग सर्व सुखासी पात्र होईजे.
आणि तिसरा मुद्दा आहे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे, माझ्याकडे पूर्ण लक्ष द्या, तरी अवधान. आणि एकले म्हटले बरं का, मी पुन्हा पुन्हा सांगतो, एकले म्हणजे आपण काय करतो, एखादी गोष्ट ऐकतो, पण ऐकता ऐकता दुसऱ्याही अनेक गोष्टी ऐकायचा प्रयत्न करतो. माऊली म्हणतात माझ्याकडे म्हणजे फक्त माझ्याकडेच लक्ष द्या. आता लक्ष दिलं. आणि हे खरं सांगू, माऊलींचा अधिकार आहे. आपल्याला आई नाही का लहानपणी आठवण बघा, अरे तुझं लक्ष आहे का मी काय सांगते मगासपासून, आईला हा अधिकार आहे. वडिलांना हे वाक्यच म्हणावं लागत नाही, कारण मुलाची किंवा मुलीची हिंमतच होत नाही वडिलांसमोर काही न ऐकण्याची. निदान ऐकतोय असं दाखवावं तरी लागतं, पण आई समोर मात्र एरवी काही चाळा सुरू असला की आई दम देऊन सांगते, अरे मी काय सांगते लक्ष आहे का तुझं. तसं माऊली इथे प्रेमाने आम्हाला मात्र सांगते, ते दरडावून नाही सांगते की तरी अवधान एकले दीजे. अरे फक्त लक्ष दे माझ्याकडे, बाकी दुसरीकडे बघू नको, फक्त माझ्याकडे लक्ष दे. पहिला मुद्दा आला, तरी अवधान एकले दीजे. दुसरा मुद्दा आहे, मग सर्व सुखासी पात्र होईल. आणि तिसरा मग मुद्दा येतो, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आपण चिंतन त्याचं आज आणि उद्या करणार आहोत. मी उलट्या क्रमाने जायला सुरुवात करतो. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका असं माऊली म्हणतात. आता प्रतिज्ञोत्तर याचा अर्थ माऊली प्रतिज्ञा करतायत. मी पुढे जाण्यापर्यंत सांगू, प्रतिज्ञा करणं फार सोपं आहे हो, पण प्रतिज्ञेची अंमलबजावणी करणं, ते अंमलात आणणं तेवढं सोपं नाहीये ना. मी 2-3 प्रकार, खरं तर 4 प्रकार आपल्या समोर मांडतो. मुळामध्ये प्रतिज्ञा करणं, जे करतात त्याला प्रतिज्ञा म्हणतात. जो करतो किंवा जी करते त्याला प्रतिज्ञक, त्या व्यक्तीला प्रतिज्ञा करणारी. 2 हे शब्द समजले किंवा 2 संकल्पना समजल्या, प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञक, की आपल्या चिंतनाला काम सोपं झालं. प्रतिज्ञा करण्याची गोष्ट आणि प्रतिज्ञा करणारा किंवा करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिज्ञक. 4 शक्यता निर्माण होतात. कोणत्या 4 शक्यता आहेत? की प्रतिज्ञा अत्यंत योग्य, अत्यंत योग्य, काहीच त्याच्यात आक्षेपार्ह काही नाही, खूप चांगली प्रतिज्ञा, स्वागतार्ह प्रतिज्ञा आहे. पण प्रतिज्ञकाचा अधिकारच नसेल तर ती प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. ती शब्दांमध्ये राहते, व्यवहारात येत. माझं वाक्य पुन्हा ऐका, प्रतिज्ञा योग्य आहे, पण प्रतिज्ञकाची योग्यता जर नसेल, त्याची पात्रता, त्याची कुवत, मराठीत फारच पुढचा शब्द मी तो वापरत नाही, माझ्यासारख्याच्या बाबतीत ते येतं, पण तोही मी म्हणत नाही, ती जर विचारात गोष्ट घेतली नाही तर आपल्याला चिंतन नाही घडत नाही. एक 2-3 उदाहरण सांगतो. माऊलींच्या समोरच बसलोय, पांडुरंग दैवत आहे इथे प्रत्यक्ष. स्पष्ट बोलायला हरकत नाही आणि खरं नेहमीच बोलावं. गळ्यात माळा आल्यावरच खरं बोलावं असं काही नाही हो, एरवी सुद्धा खरंच बोलावं. म्हणजे आम्ही पटकन काय वेळा सांगतो, गळ्यात माळ आहे खोटं बोलू नये. म्हणजे गळ्यात माळ नसेल तर खोटं बोलण्याचा अधिकार आहे का? कधीच खोटं बोलू नये. पण एक सांगू आपल्याला, दरवर्षी, आता डिसेंबर सुरूच आहे, तर डिसेंबर संपायच्या वेळेला 25 आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो, गेली अनेक वर्ष मी डिसेंबरच्या अखेरीस प्रतिज्ञा करतो आणि ज्ञानेश्वरीला साक्षी ठेवून सांगतो की शरीर माध्यम खरु धर्म साधन म्हटलं ना, यावेळी शरीर कमवायचं, 12 सूर्यनमस्कार रोज. आणि गेले अनेक वर्ष मी ही प्रतिज्ञा करतो. याचा अर्थ समजून घ्या की आपल्या लक्षात आलं, आपण हसताय म्हणजे प्रतिज्ञा होते, अंमलबजावणी काहीच होत नाही हो, नुसतीच. आता मला सांगा, ही प्रतिज्ञा वाईट आहे का, अयोग्य आहे का? नियमित 12 सूर्यनमस्कार घालावे, चांगली आहे ना प्रतिज्ञा? होत नाही ना दगडे साहेब, होतच नाही प्रतिज्ञा पूर्ण. हा, 1 दिवस झाला ना, 2 दिवस झाले, 3 दिवस, असं वाटतं जरा थोडं आता बऱ्याच दिवसांनी घालतात, कारण वर्षभर पुन्हा खंड पडलेला असतो, दुखतेच जरा. एक काम करू, आता सुरुवात झाली म्हणजे आता बंद होणार नाही, 4 दिवस जरा थोडं रिलॅक्स होऊया, मग पुन्हा सुरू करूया. तो पुन्हा मग हा पुढच्या डिसेंबरलाच आठवतो मला. मी आपलं नाही सांगते, मी माझा अनुभव सांगतो. आता मला पुन्हा सांगायचंय, प्रतिज्ञा योग्य आहे, पण प्रतिज्ञकाची जर योग्यता नसेल, त्याची जर ती पात्रता नसेल, अंमलात आणण्याची प्रतिज्ञा, सर्व व्यर्थ झालं. एक भाग मी थोडं स्पष्टच उदाहरण देतो, जे अगदी दुसऱ्यांबद्दल बोलू नये, आपल्या स्वतःबद्दलच सांगावं. माझ्यासारखाच एक कीर्तनकार होता. आता मी म्हणत नाही, कारण माझी पत्नी पण आता पण समोर बसले, पण कीर्तनकार हल्ली बघा बऱ्याचसे सूत्ने झाले, तरी मी अजून नाही झालो. शक्यतो अण्णांना विचारा, आमच्या हरपुडे अण्णा बसलेत अध्यक्ष, सहसा पत्नीला घेऊन कीर्तनकार येत नाहीत कार्यक्रमाला. याचं कारण डोंगरे सर फार उदाहरण वेगळं, आमच्यातला एक अनुभव सांगतो आपल्याला. एका कीर्तनकारांनी उत्साहाने आपल्या पत्नीला सांगितलं, चल सप्ताहामध्ये चल, कीर्तन आहे माझं, कर्जतचा सप्ताह आहे, म्हणून आणलं त्यानं. त्या बिचारी माऊली ती पण आली.
आणि काय महाराजांना नेमकी ती भूल पडली की आपली पत्नी समोर ऐकते आणि त्यांनी चातुर्मासावर बोलायला सुरुवात केली. म्हणजे माऊलींची एक ओवी आपल्या सर्वांना माहिती आहे, तुम्ही व्रत नियमे न करावे, शरीराते न पेडावे, दोरी केही न वसावे, तीर्थासी गा. त्या ओवीचा संदर्भ फार वेगळा आहे. मी अण्णांची नेहमी बोलताना म्हणतो आम्ही पक्के डॅम्बिस होत. सोयीनी माऊलींची ओवी तेवढीच काढतो बरोबर. कुणी विचारलं एकादशी करता का, माऊलींची ओवी नाही माहिती का, तुम्ही व्रत नियमे न करावे म्हटलंय, एकादशीचं व्रत कुठलं करताय, माऊलींचं आहे का. मग चला आळंदीला, पंढरपूरला, देहूला तरी चला. दुरी केही न वचावे, तीर्थासी का म्हटले, शरीराते न पेडावे. मला त्रास होतो, मी नाही घेत आता, हा अर्थ नाहीये त्याचा. आणि मी एक सांगू आपल्याला, अर्जुनाला अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण उजाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे म्हणणारे. त्याच वेळी भगवान गोपालकृष्ण शेवट आला 18वा अध्यायाला. काय सांगता तो, एकीकडे स्वधर्मे निधनम श्रेया म्हटले भगवद्गीतेमध्ये, आणि अखेरी झाल्यानंतर संस्कृतची अभ्यासक असलेली मुलगी इथे बसली, तिला कल्पना आहे. आणि अखेरच्या 18व्या अंतिम अध्यायात ते सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचि. मी पुन्हा सांगतो, एकीकडे धर्म पाळला पाहिजे सांगतात, पण अंतिम अध्यायामध्ये का सांगितलं, त्याला माहिती आहे आता अर्जुनाचं वागणं धर्माला अनुसरूनच आहे, आता तो धर्म सोडतच नाहीये. मग सांगायला हरकत नाही, आम्ही तेवढी सोयी फक्त पुढे करतो. मी एवढ्यासाठी सांगतोय, त्या कीर्तनकारांनी हा ओवीचा संदर्भ दिला आणि सांगितलं तुम्ही व्रत नियमे न पाळावे, शरीराते न पेडावे. अरे व्रत वैकल्य जी असतात ना, ती माऊलींनी इतरां साधकांमध्ये सिद्धावस्थेतल्या लोकांसाठी सांगितले. आपण साधक होत, आपण ते केली पाहिजे, हे सगळं सांगितलं. आणि नेमका त्यावेळी तो श्रावणातला कृष्ण जन्माचा त्याचं कीर्तन होतं. चातुर्मास सुरू आहे की नाही म्हटले, हो म्हटले. मग त्याला म्हणे चतुर्मास चातुर्मास काही म्हणा, याच्यात अनेक नियम आहेत, त्याच्यात व्रत आहेत, ग्रंथ वाचावेत वगैरे तर सांगितलंच आहे. पण त्यात फक्त तुम्हाला म्हणे एवढंच माहिती की कांदा लसूण खाऊ नये 4 महिने. पण तुम्हाला माहितीये का मंडळी सज्जनो, वांग सुद्धा वातूळ असल्यामुळे ते खाऊ नये. वांग खाणं अत्यंत त्रासदायक आहे. वांग हे शरीराला चांगलं नाही हे विज्ञान सांगतं. म्हणून 4 महिन्यामध्ये तुम्ही वांग टाळा, वांग खाऊ नका बरं का. मी तुम्हाला कीर्तनकार म्हणून नुसतं सांगत नाही, मी विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो, वांग 4 महिने टाळा. कीर्तन खूप चांगलं रंगलो, लोक खुश, श्रोते खुश, महाराज खूप चांगला बोध विकलं हो तुम्ही. कीर्तनकार पत्नी सकट घरी गेले, हातपाय धुतले, जेवायला वाढ आता म्हटले. कारण ते तुकोबांचं तेवढं त्यांना लक्षात होतं की जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न. घरी आले आणि म्हटले पत्नीला जेवायला वाढ. पत्नीचा चेहराच पडला होता. पत्नीला म्हणाले स्वयंपाक करा, स्वयंपाक करायचं विसरली होती का येताना. नाही नाही, नेहमीच्या सवयीने केलंय. पण अहो तुम्ही घरी तरी मला सांगत जाऊ काही गोष्टी, कीर्तनात थेट सांगता लोकांना. ते म्हटले काय झालं, अहो तुम्ही आज सांगितलं की चातुर्मासात वांग खाऊ नये, मी नेमकं आमटीमध्ये वांग्याच्या पोडी टाकल्यात म्हणे आज. मी एक काम करते, पुन्हा डाळ शिजायला लावते, नुसतं साधं वरण तरी गोडं वरण तरी करते. यांनी विचार केला 2-2.5 तास पोटात आग पडलेली. कारण एक सांगू तुम्हाला, उभं राहून कीर्तन 2 तास करतात महाराज, त्यांना कल्पना पोटात, अहो डाळ घेऊन उभे राहा 2 तास म्हणजे कळेल, भूक लागतेच नंतर. तो म्हटलं, यांनी विचार केला अजून 1-1.5 तास जाईल. हे बघ तुला आधी माहिती होतं का, ते म्हटले नाही माहिती. मी का सांगतोय, प्रतिज्ञा योग्य आहे, खाऊ नये, पण प्रतिज्ञा करणाराची, प्रतिज्ञेकाची योग्यता नाही ना, तेवढी अडचण काय झाली, यांनी सबबी शोधायला सुरुवात केली. तुला आधी माहित नव्हतं ना. अगं अज्ञानामध्ये केलेली गोष्ट ही पाप नसते, त्याच्या पुढे लक्षात ठेव फक्त. नाही पण मी तुम्हाला ते वांग वाढणं तुम्हाला माहिती होतं ना, मला नव्हतं माहिती म्हणून मी घातली ती फोड आमटीमध्ये. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय म्हटलं, अज्ञानात गोष्ट केली की पाप नाही, पण तुम्ही ज्ञानी आहात, म्हणजे मी तुमचं पापाला कारणीभूत ठरेन. यांनी पुढचं लगेच उत्तर दिलं. हे बघ मी सांगताना काय सांगितले, वांग खाऊ नये, वांग घातलेल्या आमटीतला रस खाऊ नये, मी काय बोललो नव्हतो. काय हुशार कीर्तनकार 12 गावचं पाणी पिऊन आलेले असतात. घरच्यांनी ऐकू नका माझ्या, पण आता लक्षात आलं असेल, सोयीने अर्थ काढला बरोबर. आणि त्यांनी सांगितलं फक्त वांग नको वाढू, बाकी आमटी चालते म्हणले. आता तिने ते आपल्या पूर्वजांनी काय नाव ठेवलं, ती पळी असते ना, त्याला डाव पण म्हणतात माहितीच आहे. तो डाव असा समोर धरला आणि बरोबर वांग्याची पोळ अडवली आणि फक्त आमटीचा रस तेवढं येईल, द्रवभाग येईल एवढं त्या वाटीमध्ये वाढायला सुरुवात केली. वांग्याची फोड होती ना, ती जरा वात्रटच होती. डाव असून सुद्धा तिने डाव साधला आणि तिने उडी मारली त्या वाटीत, त्या डावावरनं, आणि टपकन महाराजांच्या वाटीतच ती पडली. तिला एवढा अपराधीपणा वाटला, क्षमा करा मी खूप, तुम्ही बघत होता ना मी, अगं कशाला एवढा अपराधी वाटून घेते, तुला दुसरं पण शास्त्र माहिती आहे की नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म.
परमेश्वराचं रूप आहे अगं ते. त्याचीच जर इच्छा असेल, आज महाराजाच्या पानात पडायचं, महाराजाच्या वाटीत पडायचंय, तू आणि मी काय करू शकणार होते? परब्रह्म आहे स्वतः, अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे पूर्ण ब्रह्म आहे ना, त्याची इच्छा आहे की आज माझ्या वाटीत यावं, होऊन जाऊ देतात, आता चिंता नको करू. आणि पुढे लगेच महाराजांनी ज्ञान पाजळलं. एक खून केल्यावर एक फाशी असते, 10 खून केले तरी एकदाच फाशी असते. एक फोड पडली काय आणि 4 फोडी पडल्या काय, आता वाढ. आता लक्षात आलं असेल, प्रतिज्ञा चांगली होती पण प्रतिज्ञा करणाऱ्याची योग्यता नव्हती. त्यामुळे प्रतिज्ञकाची योग्यता नसल्यामुळे प्रतिज्ञा कितीही चांगली असली उपयोग काहीही होत नाही. 2 गोष्टी आपण उदाहरण पाहतोय. त्यातला पहिला मुद्दा पाहिला, प्रतिज्ञा योग्य पण प्रतिज्ञक योग्यता नसेल तर ती प्रतिज्ञा कधीही सफल होत नाही. मी तिसरं माझ्या आवडतं उदाहरण देतो. इथल्या 2-3 श्रोत्यांनी माझं ते उदाहरण ऐकलं असेल, पण मला ते फार इथला तो दृष्टांत आहे. मी एवढा असताना तो ऐकलेला दृष्टांत आपल्या संप्रदायाच्या देशात. प्रतिज्ञा खूप चांगली पण प्रतिज्ञकाची योग्यता नाही. मी तिसरं उदाहरण देतो. एका कारखान्यामध्ये 2 मित्र, आता ज्यांनी काम करून ते सेवानिवृत्त झाले त्यांना माहिती आपले सगळ्यांचे संबंध चांगले असतात. आणि एक सांगू, जे अध्यात्मात आहे त्यामध्ये तुम्ही बैठकीला जा, संप्रदायात जा, स्वाध्याय परिवाराचे सदस्य असा कुठेही जा, आपल्याला सगळ्यांशी संबंध खूप छान ठेवायची सवय असते आणि आपल्याला आवडत असते. वैष्णव संगती सुख वाटे जीवा, सगळ्यांचे संबंध झाले पण ह्याचे एका मित्राशी खूप चांगले संबंध आहेत. त्या मित्राचं ह्याच्याकडे लक्ष होतं. हा बघायचा की हा काम करतोय, तळमळीने काम करतोय, पण याचा चेहरा कायम गंभीर आहे. तो सायरन वाजतो बघा कंपनीमध्ये, शिफ्ट बदलण्याचा, शिफ्ट संपल्याचा. ज्यांनी कारखान्यात काम केलं त्यांना लक्षात येईल, तो सायरन वाजतो. सगळेजण शाळेतल्या मुलांसारखे धावत पळायचे नाहीत, पण कधी घरी एकदा जातोय, चला संपली ड्युटी. हा एकटाच असा होता की ते मशीन चालू असेल 5 मिनिटं चालूच ठेवायचं. हा त्याला खांद्यावर, अरे झाला सायरन, ऐकलं नाही का? हा ऐकलं ना, तू निघ पुढे, आलोच म्हणायचं. याला आश्चर्य वाटायचं, सगळे घरी जायला उत्सुक आहेत, हा का निघत नाहीये? काही बोलला नाही. 1 दिवस काहीतरी झालं असेल, 2 दिवस, 8 दिवस जेव्हा हे त्याला दिसलं, त्यांनी त्याला प्रश्न विचारला, मित्रा मी खरंच तुझा जवळचा मित्र आहे का? तो म्हटला, काय प्रश्न विचारतोयस? सर्वात जवळचा मित्र तूच आहेस म्हणे माझा. म्हणे तुला मी प्रश्न विचारतो, आम्ही सगळे घरी जायला उत्सुक आहे, तू असं का नाही उत्सुक दिसत? हळूहळू हळूहळू का चालतोयस? काय नाही रे म्हणे, असं असतात म्हणे काही समस्या, व्यक्तिगत प्रश्न आहे. मित्राला पण सांगायचं नाही एवढा व्यक्तिगत आहे म्हटलं. आणि मी खरंच सांगतो, मित्रापासून काही लपवत नाही, पण मित्राला सांगून एवढा व्यक्तिगत आहे. जाऊ दे रे, सोडून दे ना विषय. हा म्हटलं जाऊ दे, तुगाच काही नाजूक प्रश्न असेल सोडून द्या. त्यांनी तोही प्रश्न सोडला. पुन्हा दुसऱ्या दिवशी जेव्हा हेच दिसलं, तो म्हटला हा 9वा दिवस आलाय, हा असा वागतोय, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. त्यांनी त्याचा हात धरला आणि सांगितलं, बस समोर, माझ्या आणि तुझ्या एवढ्या वर्षांच्या मैत्रीची तुला शपथ आहे, आता काय झालंय मला सांग. तो म्हटला, अरे शपथ वगैरे शब्द कशाला वापरतो? तो म्हटलं, तुला मी कालही विचारलं, त्याच्या आधी चाच पडलं, तू काही बोलला नाहीस, आज तुला शपथ घालून सांगतो. तो म्हटलं, आता शपथेमध्ये अडकवलायस आणि मैत्री खरी आपली म्हणून सांगतो. म्हटलं, काय सांगून उपयोग आहे? दुःख उगाळ, कोळसा किती उगाळला तरी काळात शेवटी, नको सांगत बसायला, सांग म्हणे मला. तो म्हटला, अरे माझ्याकडे उपाय असो नसो, निदान दुःख मनातलं बोलून दाखवलं ना, व्यक्त झालो आपण तरी थोडासा हलकेपणा येतो मनाला, बोल. आणि हे खरं आहे, मानसशास्त्रामध्ये खरंच आहे. आपल्या मनातली गोष्ट जर निदान आपल्या जवळच्या, फक्त कोणाला सांगावं हे नाही कळलं तर मात्र घोटाळे होतात. आणि मी स्पष्ट सांगू आपल्याला, म्हणून संतांनी नेहमी सांगितलं, हितगुजू कोणाशी करावं? पांडुरंगाशीच करावं. कारण तो आपला खरा हित करताय, उद्धार करताय, तो कधीच आपलं वाईट नाही करणार, अहित करूच शकत नाही. पण तेवढी आपली जर पांडुरंगाशी खरंच जवळीक असेल तर ते त्यालाच आपण सख्य भक्तीपासून शेवटी गेलो आपण, सख्यम आत्मनिवेदनम, ते आत्मनिवेदन आहे, थेट अनुसंधान, ते बोलता आलं पाहिजे. म्हणजे आत्मनिवेदनमचा त्या थोडा अर्थ नाही, फक्त आत्मनिवेदनचा त्या भक्तीकडे आपल्याला जायचंच नाही, पण निदान तेवढं अनुसंधान माझं असलंच पाहिजे. यांनी सांगायला सुरुवात केली, ठीक आहे बोलतो. काय सांगू मित्र, जवळजवळ 14 वर्ष होत आलेले लग्नाला, पण बायको फार कजाग रे माझी, तुला म्हणून सांगतोय मी, हे बोलणार नव्हतं आपल्याच घरातलं. काय सांगायचं म्हटलं, आपलेच जात आणि आपले सोड. तो म्हटला, एवढाच प्रश्न आहे? तो म्हटलं, तुला काय माहिती एवढाच प्रश्न आहे? अरे तुला अनुभव नाही म्हणून एवढाच नाही, हाच मोठा प्रश्न आहे म्हटलं. अरे घरी जायची इच्छाच होत नाही म्हटलं. दरवाजा उघडण्यापासून जे काय खटखट खटखट सुरू असतं सगळं, वाईट अवस्था आहे म्हटलं माझी. तो म्हटला, मित्र हे तुला मी आधीपासून विचारतोय, मला आधीच नाही का बोलायचं? तो म्हटला, बोलून काय उपयोग आहे? तो म्हटला, माझ्याकडे उपाय आहे. तो म्हटला, याच्यावर? हो आहे म्हटला.
आता काही जण मनापासून ऐकतील बरं का, निश्चितपणाने असा उपाय असतो असतो म्हटलं. त्यांनी सांगितलं काय उपाय, काय नाही म्हटलं, घरी जाताना एक लक्ष ठेव, मनाची पूर्ण तयारी कर आणि तिचं बोलणं काही ती कशी बोलली तरी ऐकून नाही घ्यायचं म्हटलं. तो म्हटला राजा तू जेव्हा घरी येतोस ना तेव्हा भाऊजी म्हणून ती तुझ्याशी बोलते म्हणून तुला तसं माहित नाही तिचा स्वभाव, मी एकटा असताना मी काय भोगतोय मला माहिती आहे म्हटलं, म्हणूनच सांगतोय म्हटलं काळजी नको करूस, आज घरी गेल्यानंतर कडक स्वरूप धारण कर, बस एकदाच काय ते होऊन जाऊ दे. काय करू म्हटलं, ती जर काही उलट तुला बोलली, आवाज चढून बोलली तर तिला सरळ धमकी द्यायची, हे बघ आवाज खाली नाहीतर मी संन्यास घेऊन निघून जाईन. तो म्हटला अरे तुला तिचा स्वभाव माहित नाही, ती लगेच सांगेल जा निघून. अरे बोलेल तो करेल काय आणि गरजेल तो पडेल काय, काय काळजी नको करू, काही होणार नाही म्हटला. बोलू म्हटला, हो बोल म्हटला. तिथे काही बोलला नाही तो, बोलूया म्हटलं, प्रयत्न करूया. घराच्या दाराशी गेला, दरवाजा वाजवतानाचा हातच थरथरायला लागला, कारण डोळ्यासमोर रूप आलं ते, आणि रूप आल्यानंतर ते पाय लटपटायला लागले. थांबला 2 मिनिटं. यांनी विचार केला वाघ म्हटलं तरी खातोय, वाघोबा म्हटलं तरी खातोय, आज वाघ्याच म्हणूया. खाट 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 दरवाजा एकदाच ठोकला, ही आली ना, तोडायचा विचार आहे का दरवाजा, पहिलाच आवाज जोरात, काही बोललं नाही, चपला काढल्या पुढे आतमध्ये गेला. छान आल्या आल्या चहाची ऑर्डर सोडतोय का, बसा आधी मुकाट्यानी, हे बघ आवाज खाली, माझ्याशी असं बोलायचं नाही. हा मित्राला मनातल्या मनात आठवत होता, त्याची स्मरण त्याचं करून धाडस एकवट होत होता. आवाज खाली, नाही करणार, काय करणार, काय करणार, संन्यास घेऊन घरातनं निघून जाईन म्हटला. याला वाटलं आता बहुतेक शिव्या येतील 2-4, जा निघून असं म्हणतील. आश्चर्याचा धक्का बसला, एवढ्या एवढ्यानी काय रागवायचं, असं नुसतं म्हटलं म्हणून काय लगेच संन्यास घेऊन जायचं का. कामाच्या ओघामध्ये होते ना चिडचिड माणसाची, हा इकडे तिकडे बघतोय, अहो मीच बोलते, इकडे तिकडे काय बघताय. याने आवाजच 14 वर्षात असा ऐकला नव्हतं. हा म्हणतोय तू बोलतेस, हो मीच बोलते म्हटले. हा मित्राला मनातल्या मनात म्हणतोय, मित्रा एवढे वर्ष कुठे होतायस. आता त्याला लक्षात आलं तुकोबाराय काय म्हणाले, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरू वाचून सापड्यांना सोय. तो म्हटला तेव्हा चांगला सद्गुरू दिला म्हटले, आणि त्यांनी अक्षरशः मनातल्या मनात सद्गुरूंचे पाय धरावेत तसे मित्राचे पाय धरले. छान म्हणला. रोज आपटली जायची कब्बशी, आज अलगट ठेवली गेली. पहिल्यांदा न थेंब सांडता चहा समोर आला, छान पैकी चहा प्यायला. गरम होता का पुन्हा करून आणू गरम, नाही चांगला आहे चहा, भाकरी वगैरे करायला गे, तयार आहे जेवण म्हणाल तेव्हा लगेच वाढतो. ह्याचा हा चिमटाच काढून बघते, स्वप्न आहे का जागृत अवस्था आहे. लक्षात आला रे खरंच आहे, चिमटा लागतोय हाताला. एक दिवस गेला, मित्राला दुसऱ्या दिवशी कारखान्यात गेल्यावर मिठीच मारली, मित्रा होताच कुठे इतके दिवस, अरे तुझ्यासारखे सद्गुरू भेटले तर संसार सुद्धा जे म्हणतात ना संसार दुःखमुळं नाही म्हणले, प्रपंच सुद्धा खूप चांगला होतो म्हटलं, असा सद्गुरू पाहिजे फक्त म्हटलं. 3 महिने गेले, छान असं चाललं होतं. पण याला जसा मित्र होता, तुम्हाला काय वाटतं तिला मैत्रीण नव्हती का, ती हिचा आदर्श ठेवायची. एक दिवशी ती मैत्रीण दुपारी ईशा घरी आली, का ग तुझा आदर्श आम्ही ठेवला तर तू वाघीण एकेकाळची, तुझी शेळी कशी काय झाली, एवढी घाबरतेस तू, आता आवाज तुझा वर चढत नाही काय. अगं तुला नाही माहिती, ते ना संन्यास घेऊन निघून जातील म्हणून मला सांगताय. तिच्या भाऊजींना तू आज ओळखते का, 14 वर्ष संसार केलास ना त्यांच्या बरोबर, माहित नाही का तुला ते काय जात आहेत, तुला माहित नाही. अगं त्याने आवाज पहिल्यांदा चढवून सांगितलंय संन्यास घेऊन निघून जाईल. की तिला सांगते माझ्याबरोबर चल, कलूप लाव दरवाजाला. ती म्हणते कुठे, चल म्हणले. ती घेऊन कुठे येते, ड्रेपरीचं दुकान जे असतं ना तिथे येते. ड्रेपरी म्हणजे आपल्याला माहिती आहे, तिथे मुख्याध्यापकांपासून अनेक शिक्षक, शिक्षण क्षेत्रातले अनेक शिक्षक शिक्षिका बसलेत. गॅदरिंगच्या वेळी आपल्याला उपयोग होतो बघा. अक्षरशः त्याच्या दुकानात घेऊन गेली, त्या दुकानदाराला सांगितलं हे पैसे, हे डिपॉझिट, 1 दिवसाचं भाडं ऍडव्हान्स मध्ये 1च दिवस लागणार आहे, संन्याशाला जो लागतो ना तो सगळा वेश दे, दंड कमंडलू सकट. तो आपला देतो. त्यांनी सवयीने विचारलं, प्रौढ याच्यामध्ये काय मोठ्या व्यक्तींचं काय नाटक वगैरे बस, तुला काय करायचं, तुला भाडं मिळालं ना, डिपॉझिट मिळालं, ते दे म्हणले, उद्या संध्याकाळी घेऊन येते परत. पण कशाला, तुला काय करायचंय, पैसे मिळालेत ना ते इकडे. सगळे घेऊन आले. बायकोला सांगितलं, म्हणजे ह्याच्या बायकोला सांगितलं, मैत्रिणीला सांगितलं, तो आज जेव्हा म्हणेल संन्यास घेऊन निघून जाईल त्याला घालायला दे कपडे लगेच. तिने दुसरा प्रश्न विचारला, यांनी जर खरंच मनावर घेतलं असलं आणि जर हे निघून गेले तर काय काळजी करू नको, भाऊजींच्या पाया पडून मी त्यांना घरी घेऊन येईन, जबाबदारी माझी म्हटली. ती म्हटली बघ हो, 100% म्हणे मी पाया पडेल त्यांच्याने सांगेन महाराज चला घरी म्हणून.
तो आला सवयीने, त्यांनी हिने आवाज जरा एकदा चढून सांगितलं, काय चहा हवाय का लगेच? ए आवाज खाली. काय कराल काय कराल? पुन्हा अशी बोलली तर संन्यास घेऊन निघून जाईन. थांबा हा म्हटलं आहे परिणाम अजून. ती आत गेली, ते सगळं दंड कमंडलू सकट भगवी कपनी सकट सगळं आणलं. क्षमा करा हा स्वामी, तुमच्या संन्यास घेण्याच्या या स्वप्नामध्ये, या महत्वाकांक्षेमध्ये 3 महिने मी आडकाठी केली. कुठे पाप फेडू मी? हे सगळं आता घ्या, आता लगेच संन्यास घ्या. सायंकाळची वेळ, लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे, चांगला मुहूर्त आहे, गोरज मुहूर्त आहे, आताच निघा. मनात म्हणतोय खरंच आणले तिने कपडे. ज्या मित्राला 3 महिन्यापूर्वी हा पाया पडून म्हणत होता की तू भेटलास म्हणून संसार सुखाचा आहे, आता म्हणतो कुठे दुर्बुद्धी सुचली तुझं ऐकलं. तरी त्याला वाटलं, ते शुक्रवारच्या बाजारात बार्गेनिंग करताना मी अनेकांना पाहिलं, मी कधी जात नाही पण मी लोकांना पाहण्यात मला गंमत वाटते कसं ते बार्गेनिंग चालतं बघा. ती किंमत सांगितलं 25 रुपयाला, 10ला दे. आणि मग ते तिथून आसपास घुटमळत जात नाही, ते घुटमळतात कारण त्यांना माहितीये ताई या इकडे ते हाक येईल. तसं याला वाटलं, अहो यांनी ते सगळे कपडे अंगावर चढवले, हातात तो दंड घेतला, एक पायरी उचलली, एक पायरी उतरली, एक पायरी उतरली, पण असं वाटत होतं मागणं हाकेल, राहू दे थांबा, काहीच होईना. शेवटी पायवाट्याने निघाला. जुन्या काळची गोष्ट आपल्याला माहितीये, पायवाट्याचे रस्ते असायचे, बाजूला जंगल सगळं. हा निघाला आणि आता संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ आलेली होती. ते किर किर हे ओरडतात, कीटक ओरडतात. पुढे 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 जाताना मित्राला मनातल्या मनात शिव्या देत होता, कुठे ऐकलं तुझं? आता गेली होती सगळी वेळ, कारण आता बोलून बसलोय. तिथपर्यंत गेला, कारखान्यातनं काम दिवसभर करून थकलेला होता, चालून आता दमला, बसला आहे मटकन एका जागी. तर नेमके त्या झाडाच्या तिथे मुंग्या वगैरे सगळे ते चावायला लागले त्याला, चिलटा अंगावर बसतात, असं झाडतोय तो सगळं. कुठे दुर्बुद्धी सुचले, तेवढ्यात डोळे चमकताना दिसले. त्याला भीती वाटली, जंगलाचा भाग आहे काय, बिबट्या वाघ असं काही नाही ना. उभा राहिला पटकन, तर त्याच्याच गोठ्यातली म्हैस आलेली होती आणि म्हशीने मालकाला बरोबर ओळखलं. तिने अंगच घासलंय, याने ओळखलं अरे आपलीच म्हैस आहे. आता म्हशींना पाय रस्ता बरोबर दिसतो, याला दिसत नव्हतं रात्रीच्या वेळी, यांनी शेपूट धरली. ही म्हण माहिती आपल्याला, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, ही म्हण बहुतेक या गोष्टीवर ना आली. शेपूट धरली, मागणं हळूहळू चालतोय. ती आली घराच्या तिथे, कारण तिला रस्ता बरोबर पाठ. घराजवळ आली नाही, एवढा आवाज आल्यावर ती आली ना. दरवाजा उघडा, लक्षात आलं एकटी म्हैस नाही आली, मसोबा पण आलाय मागणं. ती हसली फक्त, एवढंच म्हणले. झालं का 2 तासात संन्यास संपला? या घरामध्ये उतरवा कपडे, ते भाकरी गिळा एकदाची, गिळा शब्द आता, आणि गप्प गोमान झोपून राहते. ते कुठली प्रतिज्ञा होती? संन्यास घेऊन निघून जाईन, एवढं सोपं आहे. आणि खरं सांगू, संन्यास घेण्यासाठी पुढे जाण्यापूर्वी असतो विषय नाहीये. अंगावर भगवी वस्त्र चढवणं म्हणजे संन्यास नव्हे. मी आणि माझे मी पण विसरले जयाचे अंतःकरण, त्याला पार्था संन्यास मी जाणतो, असं प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णांचं मनोगत माऊली व्यक्त करतायत. आपल्या सर्वांना माहिती आहे, मी आणि माझे मी पण खरंच विसरलो का? अहो, जर मी संन्यास घेतल्यानंतर सुद्धा हा मठ माझा आहे, हा माझा शिष्य आहे, तो नाही माझा शिष्य, तू तिकडे बस रे, तू माझा नाही, तू त्यांचा आहे, संपला विषय. म्हणून तर मनना रंगाय जोगी रंगाय कपडा, ते कबीर महाराज म्हणाले, ते उगाच नाही हो. आणि तुकाराम महाराज तर फारच परखड बोलतात, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. आता लक्षात येईल, बाहेरून नाही संन्यासी व्हायचंय, आतून व्हायचंय. प्रतिज्ञा वाईट आहे का संन्यास घेणं? नाही ना, पण प्रतिज्ञा करणारा प्रतिज्ञक जो आहे त्याची योग्यता ती नाही, त्यामुळे उपयोग काही झाला नाही. एक भाग, पहिला भाग आपण पाहिला की प्रतिज्ञा अत्यंत योग्य, पण प्रतिज्ञक अयोग्य म्हणून गडबड झाली. आता दुसरं सांगतो, प्रतिज्ञक अत्यंत योग्य आहे. दुसरं उदाहरण देतो मी, अत्यंत योग्य सामर्थ्यशाली आहे, पण प्रतिज्ञात चुकली ना. रावण उदाहरण आहे, सगळ्यांना माहिती आहे, दशानन. रावणाचं पराक्रम कमी समजू नका, रावणाची बुद्धिमत्ता. अहो, ज्यांनी जटाकटा हसन भ्रमण डोंगरे सर बसले ते त्यांना कल्पना आहे, संस्कृतचं वैभव आहे. काय शिवतांडव स्तोत्र लिहावं. शंकराचा निस्सीम भक्त, म्हणजे शंकर सुद्धा सांगायचं हो हा माझा आवडता भक्त आहे, निस्सीम भक्त आहे. दशानन याचा अर्थ ते जाहिरातीत दाखवतात ना टीव्हीवर, 10 तोंड, असलं 10 तोंड नाही, तो दशावधानी पण होता. आणि आपण हरिपाठात जे म्हणतो, चहुवेदी जाणं, षटशास्त्री किंवा साई शास्त्री करणं, अहो हे सगळे दशग्रंथ ज्याचे मुखोद्गत होते एवढी विद्वत्ता, असा तो दशानन. दश आहे तर आनने ज्याची, म्हणजे काय, त्याशी तोंड नाही, अशा प्रकारे होतो. तो दशावधानी होतो.
आता आपल्याला लक्षात आलं असेल तरी अवदान एकले दिजे माऊली म्हणतात, हा तर दशावदानी होता. सगळं चांगलं होतं पण प्रतिज्ञा चुकल्या ना. काय काय प्रतिज्ञा, मूर्खासारखं कसं काय त्यांनी एवढं बुद्धिमान असून केलं, स्वर्गापर्यंत शिडी तयार करेल, समुद्राचं पाणी जे खारट आहे ते गोड करेल, सोन्याला सुगंध प्राप्त, ह्या प्रतिज्ञा केल्या होत्या. झाल्यात का आजपर्यंत? रावणाला जाऊन एवढी वर्ष झाली, आज सगळ्यात प्रतिज्ञा झाली का पूर्ण? आता त्यात इस्रायलने टेक्नॉलॉजी आणली, त्यामुळे खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी डिस्टिलेशन करता सोडून द्या. आपलं सायन्स मधलंच आहे डिस्टिलेशन प्रोसेस, ते सोडून द्या. पण ते रावणामुळे नाही झालेली. आता रावणाची योग्यता होती पण प्रतिज्ञा चुकली, सगळं वाया गेलं. तिसरं सांगतो, प्रतिज्ञा आणि प्रतिज्ञा दोन्हीही सामर्थ्यवान आहेत, दोन्ही योग्य आहेत आणि तरी प्रतिज्ञा पूर्ण नाही. आपण पुन्हा चिंतन जे उशीर आले त्यांच्यासाठी सांगतो, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका माऊली म्हणतायत. तिसऱ्या आपण ह्याच्यामध्ये प्रकारात पाहतोय की प्रतिज्ञा ही योग्य आहे आणि प्रतिज्ञा करणारा प्रतिज्ञक देखील सामर्थ्यवान आहे आणि तरी देखील प्रतिज्ञा सफल नाही झाली, ती अयशस्वीच ठरली. उदाहरण सांगतो भीष्मांचा, मी तपशिलात जात नाही, सगळ्यांना महाभारतातला तो प्रसंग माहिती आहे. भीष्म पितामह साधारण 10 दिवस पूर्ण झाले महाभारताच्या युद्धाला आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे हलक्या कानांचे लोक फार वाईट. आणि नेमका दुर्योधन, त्याच्या कानामध्ये सांगितलं गेलं, अरे वेड्या, कोणाला सेनापती केलेस? भीष्म पितामह ना, केवळ वय म्हणून? अरे ते पांडवांच्या बाजूनी आहे, गोपाल कृष्णांवर त्यांचं नको इतकं प्रेम आहे. अरे पांडवांवर तुझ्यापेक्षा त्यांचं प्रेम जास्त आहे, तुला नाही ते जवळचं म्हणत, ते पांडवांना जवळचं मानतात. तरी दुर्योधन पहिल्यांदा म्हणतो, काय सांगताय, पितामहांवर माझा पूर्ण विश्वास आहे. वेडाचेच म्हटले. 10 दिवस झाले ना, कौरव किती गेले बघ, एका पांडवाच्या अंगावर एक साधा ओरखडा आलेला दाखव म्हटलंय. कुणाच्या बाजूने लढतायत विचार करतोस की नाही म्हटले. आणि एक सांगू, असं काहीतरी कानावर आलं ना की नशिबाने मी राजकीय क्षेत्रात नाहीच एवढे वर्ष, पत्रकारितेत 40 वर्ष घालवणे, राजकारणाकडे वळलो नाही, फार चांगलं. कारण राजकारणात गेल्यानंतर हे पहिलं शिकावं लागतं, कोणी येऊन कानात सांगतं ऐकायचं की नाही ऐकायचं. लक्षात आलं असेल, म्हणून तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. पण भीष्म पितामह व्यथित झाले. दुर्योधना, माझ्यावर अविश्वास, माझ्या निष्ठेवर शंका घेतोयस? आणि त्या रागाच्या भरात असे थरथर थरथर कापायला लागले आणि पटकन त्यांच्या मुखातनं वाक्य बाहेर पडलं, एक लक्षात घे दुर्योधना, उद्या सूर्यास्तापर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी करेल. आणि ते भीष्म प्रतिज्ञा, मुळात देवव्रत नाव पण तरी भीष्म नाव का पडतं? त्या प्रतिज्ञेला चांगली प्रतिज्ञा, मजबूत प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा. आजही तसंच विशेषण लावलं जातं, भीष्म प्रतिज्ञा. आणि आता माहिती म्हणून सांगतो, उद्याच्या सूर्यास्तापर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी करेल ही प्रतिज्ञा मुखातनं बाहेर पडली. हात जोडून सांगू, महाभारत रामायणामधलं फक्त कथा नाही ऐकायच्या, बोध घ्यायचा आहे. महाभारत आम्हाला शिकवतं की जेव्हा क्रोध येतो तेव्हा कुठलीही प्रतिज्ञा करू नका, कुठलंही वाक्य मनात म्हणूच नका. म्हणून पूर्वज सांगायचे 10 अंक मनात मोजत राहा, आपोआप तो राग उतरतो. रागाच्या भरात आपण काहीतरी बोलतो आणि पंचायत होते. रामायण काय शिकवतो तेही जाता जाता सांगतो. फार उत्साह आला, फार आनंद झाला, फार हर्ष झाला, कुणाला काही वचन देऊ नका. दिलं होतं दशरथ राजाने कैकेयीला 2 वर आणि त्या अडचणीत आले, माहिती आहे आपल्या सगळ्यांना. तो प्रसंग सांगत नाही, मला बसायचंय, पण आपल्याला माहिती आहे मातलीच्या माध्यमातून निरोप आला इंद्रदेवांकडनं, देवेंद्राकडनं की अरे मदत पाहिजे. युद्ध जिंकल्यावर खुश झाले, कारण तो अक्षत तुटला रथाचा आणि हिनी कैकेयीने तो हात दिला होता स्वतःचा आणि त्या याच्यामध्ये रथ पडण्याचा वाचला म्हणून दशरथ राजा देवांच्या बाजूने जिंकू शकला म्हणून तो वर दिला होता. भीष्म पितामहांनी ही प्रतिज्ञा केल्याबरोबर सर्वात पहिल्यांदा कोणाला समजली असेल? अर्थातच भगवान गोपाल कृष्णांना कळलं. त्यांना नाही कळलं असं कुठं? काही जण म्हणतात ते तिथे होते का? अरे पूर्णोत्तम पूर्णावतार आहे तो, महाविष्णूंचा जगन नियंता येतो प्रत्यक्ष, त्याच्यापासून काय लपेल? त्यांना पहिल्यांदा कळलं की अरे पृथ्वी निष्पांड. आणि ती एक माहिती होतं, उद्या पुरोहित बुवानी केली असती ना प्रतिज्ञा, कृष्ण म्हटलं सगळं झोपतील ते, उद्या पण तसेच झोपतील, काय होणार नाही. पण भीष्म प्रतिज्ञा आहे, त्यांना माहिती होतं हे खरं होणार. द्रौपदी पर्यंत हा निरोप गेला आणि द्रौपदीच्या लक्षात आलं की वैधव्य कपाळावर उद्या येणार, काय करायचंय. आणि कृष्णाने तिला एवढं सांगितलं, मी सगळा प्रसंग सांगत नाही, द्रौपदी मी सांगतो तेवढं करायचं आणि माझ्याबरोबर चल. आणि एक सांगू, देवानी एखादी गोष्ट आपल्याला सांगितली, आपलं डोकं वापरूच नाही. म्हणून देवाज्ञा शब्द फार वेगळा वापरतो, पण ही पण देवाज्ञाच होती. आणि अशा देवाज्ञेचं उल्लंघन केलं तर खरंच देवाज्ञा होईल. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं? त्यांनी सांगितलं द्रौपदी चल. अहो किती काळजी घ्यावी हो, काटे होते मार्गामध्ये,
स्वतःच्या वाहना स्वतःच्या पादुका तिला दिल्या. तिने सांगितलं कृष्णा अरे भाऊ आहेस मान्य आहे, पण ज्या पादुकांवर आम्ही चरणांवर मस्तक ठेवतो, ज्या पादुकांवर आम्ही मस्तक ठेवतो त्या माझ्या पायात घालायच्या, मी सांगतो म्हणून घाल. ते जोडे स्वतःचे दिले, तिला तिथपर्यंत नेलं. भीष्म पितामहांच्या छावणीमध्ये सूर्यास्तानंतर फक्त दोघांना अनुमती होती, एक भगवान गोपालकृष्णांना आणि दुसरी सवाष्ण स्त्रीला. घेऊन आले तिथपर्यंत आणि एवढंच सांगितलं बाहेर येताना, आज तू एकटीच जायचंयस पांचाली, आज जा. आणि कृष्णांनी एवढंच सांगितलं, मी सांगतो तेवढं ऐकायचं, बाकी काही डोकं चालवायचं नाही. जायचं. भीष्म पितामह अस्वस्थ आहेत, ते फेऱ्या मारतायत. आता हे पाहायला काय सीसीटीव्ही लावले होते का? भीष्म पितामह काय करताय ते कृष्णांपासून कसं लपेल? ते अस्वस्थ आहेत. जा आणि फक्त नमस्कार कर, काही बोलू नकोस, एक शब्द उच्चारायचा नाही, फक्त नमस्कार कर. पण कृष्णा ते विचारतील, रात्री आलीस कशी? तुला काय चिंता करायची? तू नमस्कार सांगितलं, नमस्कार सांगितलं ना, नमस्कार कर. नाही पण ते विचारतील ना, काहीच उत्तर दिलं नाही तर त्यांचा अवमान होईल. काय सांगू? त्यांनी एवढंच सांगितलं, विचारलं भीष्म पितामहांनी तर त्यांना एवढं सांग की माझा जोडे राख्या आलाय. का माहितीये का? ते जे जोडे होते ना ते स्वतः त्यांनी असे ठेवले होते, पण या अर्थाने जोडे राख्या नव्हता. द्रौपदी आणि तिचे पती यांचा जोडा राखणारा हा रक्षक म्हणून जोडे राख्या. आपल्याला वाटतं जोड्या राख्या म्हणजे फक्त चपला राखणार, असा अर्थ नाहीये त्याचा. जा जाऊन आतमध्ये सांग. आणि यांनी घोंगडी पांघरली आणि जणू काय आपण त्या गावच्याने जसं उकिडबा बसून राहिलो बाहेर छावणीच्या. कृष्ण भगवंत बाहेर बसले, द्रौपदी आत गेली आणि खरंच भीष्म पितामह फेऱ्या मारत होते. आत गेली द्रौपदी, यांचं लक्ष नव्हतं, अस्वस्थ होते आणि चिंता एकच मनात होती, काय प्रतिज्ञा मी रागाच्या भरात करून बसलोय, पांडवांना मारण्याची? का मी हे बोललो हे स्वतःच्या मनात चाललं होतं. आणि द्रौपदी गेली आणि फक्त नमस्कार केला आणि एकच झालं, कांकणांचा बांगड्यांचा तो आवाज आला. आवाज आल्याबरोबर भीष्म पितामह एवढंच म्हणले, अखंड सौभाग्यवती भव. आता द्रौपदी होती. मी एक सांगू आपल्याला, द्रौपदीचं अनेक जी नाव आहेत त्यात याज्ञसेनी नाव आहे. मी आज खरंच भाग्यवान आहे, आमच्या डोंगरेश्वर इथे आहेत, व्यास काका इथे आहेत, संस्कृतचं खूप चांगला व्यासंग असलेली ती मुलगी इथे आहे. मी एक सांगू आपल्याला, याज्ञसेनी ती यज्ञातनं एकतर आली आणि ती मुळात देवता आहे. मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, आज तो माझा विषय नाहीये. आम्ही आमच्याच धर्मामध्ये काहीही प्रतिक्रिया व्यक्त करतो. 5 पती कसे काय तिला? अहो, पंचमहाभूतांची स्वामिनी असलेली आदिमाया आहे, ती आदिशक्ती आहे. आम्हाला कळतच नाही काही. त्या अर्थाने तिचा अधिकार लक्षात घ्या म्हणजे कळेल. ती द्रौपदी होती. हो, नमस्कार केल्यावर कांकणाचा आवाज आला आणि अखंड सौभाग्य होती. ऐकल्याबरोबर ती उभी राहिली आणि विचारलं, पितामह हा आशीर्वाद या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? एकदम बघितलं दचकून, पांचाली तू रात्री एवढे आलीस कशी इथे? पितामह ते महत्वाचं नाही, सांगा ना, हा आशीर्वाद जो दिला अखंड सौभाग्यवती भव, हा या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? कोण घेऊन आले? यांचं लक्षात नव्हतं बाकी कोण घेऊन आलंय. आशीर्वाद दिला ते दिला म्हणजे तू सोडून द्याता, कोण घेऊन आलं? आता हिला ते वाक्य लक्षात आलं, माझा जोड्या राख्या बाहेर बसलाय. भीष्म पितामहांना माहित नव्हतं का, अंगावरची शाल अशी टाकली, धावत बाहेर गेले. वासरू जसं गाईला भेटायला, त्यांना माहिती होतं भगवान गोपालकृष्णाशिवाय एक कामच नाही कोणाचं. धावत गेले आणि भीष्म पितामह अक्षरशः साष्टांग दंडवत समोर घालताय. बघितलं नाही, छावणीच्या बाहेर माती. आणि मी सांगू आपल्याला, हे तुकोबांनी पण आदर्श आमच्या समोर घालून दिलाय. शास्त्री बुवा जेव्हा बाजूनी जाताना एवढंच म्हणले, तुकोबा बहिर दिशेला चाललाय त्यांनी रामकृष्ण हरी म्हणताय, आता हे अशौच्या अवस्थेला चाललाय असं कसं म्हणताय? आणि आपल्याला माहिती होतो प्रसंग, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. सगळा तो प्रसंग मी सांगत नाही, मला एवढंच सांगायचं, आधी शास्त्री बुवांच्या साष्टांग दंडवत तुकोबांनी घातलं. शेत होतं बाजूला, बांध होता, माती लागेल याची पर्वा नाही केली. आणि एक सांगू, दुसऱ्याला वंदन करताना आपल्या शरीराला किंवा वस्त्राला माती लागेल याच्या चिंतेचा भाग ज्याच्या मनात येत नाही, त्याच्या मातीसारख्या आयुष्याचं पण सोनं होतं. आणि माती लागेल म्हणून जर नमस्कार टाळला तर सोन्यासारख्या आयुष्याची माती व्हायला वेळ लागेल. आपल्या लक्षात येईल, यांनी साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, कृष्णा तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही का? माझा प्रणाम स्वीकार. आणि कृष्ण भगवंत घोंगडी बाजूला टाकतात, भीष्म पितामहांना उठवतात. भीष्मांबद्दल आदर होताच हो. आणि आपल्याला कल्पना आहे, भीष्मांनी प्रतिज्ञा केली होती, रथाचं सारथ्य कोण करत होतं? इथे पुढे गोपालकृष्ण करत होते. आणि मला महाराज त्याचं कधीच आश्चर्य वाटत नाही, जो जगाचं सारथ्य करतोय त्याला रथाचं सारथ्य करायला काय वेळ लागत होता? आणि म्हणून तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, त्यातलं हे उदाहरण आहे. आता पुढे आहे तो
पण आपल्या माहितीसाठी सांगतो, द्रौपदीच्या मागे तोच उभा होता आणि इथे तो त्याच्या पुढे उभा होता. आज त्याच्यातही मला विवेचनात जायचं नाहीये, प्रतिपाद्य विषय तो नाहीये. सगळं झालं, प्रतिज्ञा केलेली होती, प्रतिज्ञा पूर्ण करण्याची ताकद सामर्थ्य होतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर समोरासमोर जेव्हा आले, आता प्रतिज्ञा दुसऱ्यांची पण मोडली. स्वतः भगवान गोपालकृष्णांनी कुठली प्रतिज्ञा केली होती हो? जेव्हा ते वाटप झालं दुर्योधन आणि अर्जुनाचं, तोही प्रसंग माहिती आपल्या सर्वांना. सकाळी सकाळी भेटायला गेले होते दोघे आणि यांनी सांगितलं, मी नारायणी सेना एकाला देईन, एका बाजूने मी असेल, पण माझी प्रतिज्ञा न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. दुर्योधनाने विचार केला होता, काय पिकनिकला जायचं, ट्रिपला जायचं का? शस्त्र न धरता तू कशाला पाहिजेस? मग आमच्याकडे आहेत भरपूर, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य आहेत, शस्त्र पण नारायणी सेना दे मला, बाकी काही नको. अर्जुन म्हणला, मला तू नकोच, बाकीच काही तूच हवायस. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, समर्थांचं सुद्धा त्याला चरण आहे आपल्याला, की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून सप्ताह करताना पहिल्यांदा अधिष्ठाने समोर, अधिष्ठानाशिवाय काहीच नाही. मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्यांनी ही प्रतिज्ञा स्वतः केली होती, पूर्णोत्तम पूर्णावतार असलेला जगन्नियंता रथाचं चाक हातात घेतलं आणि भगवंताने ते घेतल्यावर त्याचं शस्त्र व्हायला किती वेळ लागतो? न जरी शस्त्र करी मी. आणि द्रोणाचार्यांनी आपलं धनुष्य खाली ठेवलं आणि सांगितलं, भगवंता चालव बाण, हरकत नाही. आता लक्षात आलं, दोघांची प्रतिज्ञा पूर्ण करण्याची शक्ती, सामर्थ्य होतं की नव्हतं, क्षमता होती की नव्हती? दोघांमध्ये होती. पण दोघांनीही आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी प्रतिज्ञा बाजूला ठेवली. तिसरा प्रकार पाहिला, पुन्हा एकदा आठवण करून देतो. प्रतिज्ञा योग्य होती, पण प्रतिज्ञकाचं सामर्थ्य नव्हतं. पहिलं उदाहरण पाहिलं. मग पाहिलं की प्रतिज्ञक सामर्थ्यवान होता, पण प्रतिज्ञा चुकली. रावणाचं उदाहरण आपण पाहिलं. तिसऱ्यात पाहिलं की प्रतिज्ञकही योग्य आहे, प्रतिज्ञाही योग्य आहे, पण पूर्ण नाही झाली. त्याचं कारण आता की भक्तावरचं प्रेम, खरं सांगायचं तर. आणि चौथं उदाहरण आता देतो, प्रतिज्ञा करणारे माऊली, त्यांचंच उदाहरण आपल्या समोर ठेवतो. प्रतिज्ञा काय केली होती? अभंग माहिती सर्वांच्या पाठातला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ही प्रतिज्ञा होती ना. मग माऊलींना प्रश्न विचारला, माऊली तुम्ही प्रतिज्ञा तर केली, पूर्ण झाली का? अवघाची संसार सुफळ झाला किंवा सफल झाला की माय, देखी गेले पाय विठोबा. आता लक्षात येईल, म्हणजे प्रतिज्ञा केली सुद्धा आणि प्रतिज्ञा पूर्णही केली, असं उदाहरण म्हणजे स्वतः माऊली, ज्यांची ओळी आपण घेतोय. म्हणून माऊली जेव्हा म्हणतात की हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, खात्री बाळगायची की प्रतिज्ञा तर योग्यच आहे, कारण सर्व सुखासी पात्र होईल म्हणतात सगळ्यांना. आणि तरी सुद्धा आपण पाहिलं की त्यांची ती क्षमता, त्यांची ती पूर्ण योग्यता त्यांनी सिद्ध आधीच करून दाखवलेली आहे. असे माऊली जेव्हा सांगतायत की हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, खात्री बाळगायची की ही प्रतिज्ञा पूर्ण होणारच आहे. इथपर्यंत आता आपली भूमिका ओवीतल्या शिरण्याची झाली. 3 मुद्दे आपण पाहिले, ते उशीर आले त्यांच्यासाठी सांगतो की तरी अवधान एकले दिजे. दुसरा मुद्दा आपण पाहिला, मग सर्व सुखासी पात्र होईजे. आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, हे प्रतिज्ञोत्तरचं चिंतन इथपर्यंत आपल्या समोर मांडलं. आता प्रश्न असा निर्माण होतो, माऊली काय ग्वाही देत आहेत? मग सर्व सुखासी पात्र होईजे. मी पुढे जाण्यापूर्वी एक सांगू, आम्ही शब्द जो वापरतो तो सुख शब्द आहे. आणि अध्यात्मात किंवा परमार्थात खूप अधिकारी सगळे आपण आहात. म्हणजे मी तर अनेकदा सांगतो की माझ्यापेक्षा वयाने, अभ्यासाने, व्यासंगाने, अधिकाराने सगळ्याच बाबतीत खूप श्रेष्ठ ज्येष्ठ असलेले आपण आहात. मी एक सांगू, आपण सुख शब्द वापरतो, परमार्थामध्ये त्याला 2 शब्द वापरले जातात, सर्व सुख आणि सोलीव सुख. हे काय म्हटलं लक्षात आलं असेल, सर्व सुख आणि सोलीव सुख. म्हणून तर आपल्याला सगळ्यांना नेहमीचा रूपावलीचा अभंगही माहिती आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आपण म्हणतो जे सर्व सुखाचे, सर्व सुखाचे म्हणजे आपल्याला वाटतं खाण्यापिण्याचं, असं नाही. ते सर्व सुख एक शब्द आहे, सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवर. एक शब्द तुम्हाला. अशाच प्रकारची प्रतिज्ञा नरहरी सोनारांनी पण केली ना, आमच्या संत नरहरी देवांनी पण केलेली आहे. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, जनाबाईंनी पण केलेली आहे, किंवा म्हणे नरहरी सोनार. आपल्या सर्वांना हे प्रमाण माहिती आहे. आता लक्षात येईल की सर्व सुख ही संकल्पनाच मुळात वेगळी आहे. आम्ही ज्याला सुख म्हणतो त्याला संत सुख मानत नाहीत. पुढे महत्वाचं सांगतोय, माऊलींची प्रतिज्ञा नीट ऐकायची, सर्व सुखासी पात्र होते. सर्व सुख आणि सुखामध्ये काही फरक आहे का? आहे.
सुख म्हणजे भौतिक स्वरूपाचं दिसणारं सुख आणि सर्व सुख म्हणजे समाधान, हा त्याचा खरा अर्थ आहे. थोडं वाक्य कदाचित ऐकायला जड वाटेल. हल्ली अनेकांच्या मनात येतं माझ्याकडे पैसा आहे, आम्ही काही पण करू शकतो. काही पण करू शकतो म्हणजे सुख विकत घेता येईल, समाधान कोणालाही विकत मिळत नाही. हे वाक्य परत सांगतो, पैशानी सुख विकत घेता येईल, समाधान विकत मिळत नाही. अगदी सोपं करून सांगतो. छानपैकी एक खोली तुम्हाला मिळाली, बाहेरचे आवाज येत नाहीत, साऊंड प्रूफ एकदम, डनलॉपची गादी आहे, एसी रूम आहे, छान तुम्हाला सुग्रास पंचपक्वानांचं भोजन, डायबिटीस नाही असं समजून सांगतोय, सगळं मिळालं. तर ते सुद्धा नको वाटायला लागतं, पण सगळं चालणार आवडणार असं सगळं मिळालं. आणि त्याला महाराज शांत झोप लागू द्या, सगळं सुख भौतिक मिळालं. अंथरुणावर पडल्यानंतर झोप लागेलच याची काय शाश्वती आहे? आणि मी एक सांगू तुम्हाला, माझ्या बरोबर चला, यांना माहितीच सगळ्यांना, आमचे काही आदिवासी भागातले माळकरी आहेत. काही नसेल घरात, रात्री भोजन होईल की नाही माहित नाही, उद्या चूल पेटेल की नाही माहित नाही, पण कधी विचारा डोंगरे सर त्यांना, दादा कसं चाललंय? पांडुरंगाच्या कृपेने झकास म्हणतात. याला समाधान म्हटलं, याला सर्व सुख म्हटलं. आणि आज सांगू, मी नाव नाही घेत, पण अनेक उद्योगपती, सरांना कल्पना आहे पत्रकारितेमुळे मी अनेकांना जवळनं पाहिलंय, आपल्याला त्यांचा हेवा वाटतो, काय पैसा आहे. ज्ञानेश्वरीला साक्षी ठेवून आणि माऊलींना साक्षी ठेवून सांगतो, त्यांच्याकडे जेवढी दुःख आहेत तेवढे आपल्याकडे चुकूनही येत. रात्र रात्र 2-2 रुपये. माझा एक सर, आपण स्वतः चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलेले लोकांचे अनेक ऑडिट अनेक संस्थांचं केलंय. माझा एक विद्यार्थी, 5 स्टुडंट त्यांच्याच टीम मध्ये, एका फार मोठे, मी नाव घेत नाही, पाहिजे संपल्यावर सांगतो, त्यांच्याकडे तो सीए म्हणून काम, ते 20 जणांची टीम आहे त्यांची. तो म्हणतो सर रात्री 1:30ला फोन येतो, त्याला पॅकेज चांगलं आहे, अगदी न लपवता सांगतो मी, नाव नाही कोणाचं, 2.5 लाखाचं पॅकेज आहे त्याचं. त्याला राहायला खास, म्हणजे ऑफिस पासून 10 मिनिटावर त्याचं बंगला त्याला दिलाय, क्वार्टर, म्हणजे साधी क्वार्टर नाही, बंगला आहे. जायला याला गाडी आहे, ड्रायव्हर सकट, त्याला चालवायला लागत नाही, फक्त बसायचं आणि जायचं. जेव्हा दिल्लीला कॉन्फरन्स असेल तर त्यांच्या चार्टर प्लेन मध्ये त्याची पण सीट असते, एवढा तो जवळचा आहे. त्याला म्हटलं अरे चांगलं आहे की तुला? तो हसला. तो म्हणतो सर बाकीच्यांना मी काही बोलत नाही, पण तुम्ही माझे सर आहात म्हणून सांगू का? म्हटलं सांग ना. तो म्हणतो लोकांना दिसण्यासाठी सर, दुरून डोंगर साजरे, जे लहानपणी म्हण शिकलो ती आता आहे. म्हटलं म्हणजे पैसे मिळत नाहीत का? हा सगळं मिळतं, दिवाळीत म्हणे खुश झाले साहेब तर बोनस पण पाठवतो. आणि बोनस म्हणजे कसं, आमच्यासारख्याला काही हजारात असतो, त्यांचा काही लाखात बोनस असतो. किंवा एखादी पटकन वाटलं त्यांना काही गिफ्ट पाठवायची तर पटकन पाठवतात, समजत पण नाही आज का आलं. अरे म्हटलं मग दुःख काय? तो म्हटला सर रात्री 1:30 वाजता फोन येतो पर्सनल मोबाईलवर. म्हटलं कोणाचा? स्वतः साहेबांचाच म्हणे, मालकाचाच, म्हणजे उद्योजक इंडस्ट्रियलिस्टचा. अरे ते मी आता बघत होतो, शेअर एकदम संध्याकाळी 4:30 नंतर का रे घसरले? तो म्हटला मी सगळं त्यांना सांगतो. नाही नाही असं नको, मला नीट अनालिसिस पाहिजे. तो म्हटलं मी नंतर 1.5 तास बसतो पुन्हा सगळं लॅपटॉप उघडून, मग ते केव्हा उतरले, इंडेक्स कसा बदलला, मग त्यांना सगळा तो निफ्टीचा आहे, सेबीचा वगैरे सगळा हिशेब द्यायचा. हा असा आहे निर्देशांक होतो. मी जास्त तपशिलात सांगत नाही, कारण आपल्या काही शेअर मार्केटचे काही प्रशिक्षण वर्ग नाही आपला. हे सगळं समजून दिलं. पहाटे 3-3:15 होतात आणि ते पुढचं वाक्य सांगतो. ते म्हणतात 10ला आपण ऑफिसमध्ये भेटलं की जरा डिटेलमध्ये बोलू, म्हणजे हे पुन्हा नको व्हायला. तो म्हटला सर 1:30ला मी आधी उठलो, 2:15ला त्यांनी सांगितलं, 10 वाजता भेट म्हणून सांगितलंय. आता मी नुसता कसा झोपेन? डोक्यात भुंगा सोडून गेले. ते झोपतात म्हणे, आता हा करेल प्रेझेंटेशन पुढचं, मला ते पीपीटी प्रेझेंटेशन करावं लागतं. हे असं का झालं, मग असं का होऊ नये? तो म्हटला कसले ते 2.5 लाख आणि कसले 3 लाख? मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल, दिसायला दुरून डोंगर साजरे येतो, सुख विकत घेता येईल, समाधान विकत. म्हणून संत नुसत्या सुखाचं काही बोलतच नाही. अहो ज्याला आपण काय म्हणू, सर्व सुख म्हणजे सोली व सुख हे आध्यात्मिक संकल्पनेतच घ्यावं लागतं, मग सर्व सुखाचे पात्र होईल. हे जर नाही समजलं तर आम्ही फसतो कुठे? अरे वा, माऊलींना शरण गेल्यानंतर माझ्या घरात टीव्ही फ्रीज सगळं आपोआप यायला लागेल. आमचे दत्तदास बुवा फार छान वाक्य म्हणायचे की मुलीला भरल्या घरात पाठवायचं, असं पूर्वीच्या माता माऊली बसल्या त्यांना माहितीये, आईची इच्छा असायची मुलीला भरल्या घरात देऊया. दादा म्हणायचे पूर्वीचे लोक जे भरलं घर म्हणायचे ते आता राहिलं नाही म्हणे. आता भरल्या घरात म्हणजे, पूर्वी भरलं घर म्हणजे कसं, सासू सासरे आहेत, दीर आहेत, नणंद आहे, सगळे असले की घर चांगलं वातावरणात संस्कार मिळतील, एक एकत्र कुटुंब आहे. आता भरल्या घरात म्हणजे टीव्ही भरला, इकडे फ्रीज आहे, सोफा सेट आहे, बेड ठेवलाय, कपाट ठेवलेत गोदरेजची स्टीलची. ते म्हटले इतकं भरलंय की माणसांनाच आता राहायला आणि उभं राहायला जागा नाही, असं भरलं घर, अशा भरल्या घरात देऊया म्हणतात. ती गंमत सोडून द्या, आपल्याला समजलं आपण हसताय म्हणजे. अशा भरल्या घरात नाही हो,
मी एवढ्यासाठी सांगतोय, सर्व सुखाचे पात्र होई जे म्हटल्यानंतर माऊली म्हणतात की जे अध्यात्मामध्ये ज्याला सुख म्हणतात ना, ते तुम्हाला 100% मिळेल. फक्त काय करायचं त्यासाठी माझ्याकडे ऐका. आणि याचा संदर्भ देण्यासाठी, लक्षात येण्यासाठी मी इथे काही शिरण्यापूर्वी थोडासा 501 क्रमांकाच्या ओवीकडे जातो. आधी माऊली एकीकडे म्हणतायत, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मध्ये 30व्या ओवीपर्यंत सगळं सांगितलं, भूमिका स्पष्ट केली. 32व्याच्या सद्गुरूंचं मनोगत सांगितलं. पण 501 क्रमांकाची ओवी आली की पुन्हा गडबड येते. आपल्याला वाटायला लागतं, माऊली विसरलात का तुम्ही प्रतिज्ञा काय केली ती? आता मी मगाशी संदर्भ त्याचा सुरुवातीला दिला होता. 501 क्रमांकाची ओवी आहे, म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाचा श्रवणी, अरे कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाचा. माऊली कमाल करताय. एकीकडे म्हणतात सर्व सुखाचे पात्र होईल, आणि आता म्हणतात म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाचा श्रवणी. ऐकले का कोणी या मृत्यूलोकामध्ये सुखाची कहाणी? आता लक्षात येईल की याच्यात विसंगती आहे का? विसंगती नाही. संतांच्या कुठल्याही वचनाचा संदर्भ तोडून जर आपण विचार केला की आपण फसगत आपली झाली म्हणून समजायची. एकीकडे तुकोबा सुद्धा आमचे सांगतात, अरे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, मी पुढचं काही सांगत नाही, पण भक्ती ते नमन हा सोपी आहे भक्ती. मग एकीकडे म्हणतात भक्ती तो कठीण सोळावरील पोळ. तुकोबा एक काहीतरी सांगा. एकीकडे म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, एकीकडे म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. आम्ही नेमकं तुकोबांना सांगतो, तुकोबा एक काय ते सांगावं, आम्हाला काय कळतच नाही. एकीकडे म्हणतात किती वेळा जन्म व्हावे, एकीकडे म्हणतात नित्य व्हावे फजित, आम्हाला बजावून सांगताय. आणि एकीकडे म्हणतात तुका म्हणे काय गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. किंवा तुकोबा पांडुरंगाला धमकावून सांगतात, अरे तू काय मला जन्माला घालताय, मोक्ष सुख हाणू लाथा घेईन मी, त्याला आपण काय म्हणूया, घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावाय. भय नाही जन्म घेता मोक्ष सुख हाणू लाथा म्हणणारे तुकोबा. माझा अर्धवट समजलं की घोटाळा. म्हणून संतांची सगळी वचनं सगळे संदर्भ लक्षात घेऊन घेतली तरच अर्थ कळतो. आत्ताच मी पुन्हा सांगितलं, म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जाईल कवणाचा श्रवणी. माऊली एक काय ते सांगा. एकीकडे म्हणतात सर्व सुखाचे पात्र होईजे माझं प्रतिज्ञोत्तर, एकीकडे म्हणतात या मृत्यूलोक सुखाची कहाणी ऐकू सुद्धा येणार नाही. माऊली म्हणतात घाई करू नको, म्हणून शब्दाने थोडं आधी जा. मग थोडं 2 ओव्या आधी जायला लागतं. मग लक्षात येतं, अगा विषाचे कांदे वाटुनी जो का रस घेई जे पिळुनी, तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे. 501 क्रमांकाच्या 2 ओव्या आधी जा, मी आपल्याला लक्षात येईल. 9वाच अध्याय चाललाय आपला. काय म्हटले माऊलींनी? अगा विषाचे कांदे वाटुनी जो का रस घेई जे पिळुनी, तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे. विषाचा कांदा घेतला, कांदा म्हणजे कंद, जमिनीमध्ये पेरलाय कंद, आणि तो घेतला आपण आणि त्याचा रस काढला, अगदी स्वच्छ पेल्यामध्ये तो भरला आणि त्याच्यावर लेबल लावलं अमृत. आपल्याला मराठीत आपण म्हण नेहमी ऐकतो की कारलं तुपात डोळवा साखरेत घोळवा, ते कडू ते कडू. तसं विषाचा कांदा आहे, त्याचा रस काढला, काय मिळालं त्याच्यापासून? विषच मिळणार आहे ना. आगा विषाचे कांदे वाटुनी जो का रस घेई जे पिळुनी, तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे. होईल का अमृत अमर कोणी? नाही होणार. मग माऊली तरीच सांगतात, आता पुढे तुम्ही नका दुसरीकडे बघू, माझ्याकडेच बघा. माऊली आम्हाला बजावतात, मला मायासारख्याला, अरे तेवी म्हणजे त्याप्रमाणे जसं विषाचे कांदे याचं करतात ना, तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख. आता पुढे माझ्याकडे बघा, माऊली माझ्याकडे बघून म्हणतात, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. माऊली म्हणतात, अरे त्या विषाच्या कांद्यापासून जर विषच मिळणार आहे. मी तर गमतीत महाराज नेहमी सांगत असतो, आपण सप्ताहार्थ कीर्तन संपलं की संयोजक सांगतात महाराज दूध प्यायला यांच्याकडे जायचंय. आपण त्यांच्याकडे गेलो, खूप जण होते, आम्हाला वाटलं 5-6 जण असेल, एकदम 15-20 जण सगळेच कार्यकर्ते पण आले. मग त्या माऊलींचं मी पाहिलं, साध्या आहेत बिचारे. म्हटलं माऊली दूध नका देत बसू. नाही म्हणे महाराज तुम्हाला दूध आहे, बाकीच्यांना चहा. म्हटलं भेद नका करू, सगळ्यांना चहा द्या. पुढचा प्रश्न हमखास सगळ्या कीर्तनकार प्रवचनकारांना येतो, साखर चालेल ना? काय असेल ते असो, अनुभव झालाय लोकांना. म्हटलं चालेल काय, 2 चमचे जास्त टाकले तरी चालेल. म्हटलं काय काळजी नका करू. आणि त्यांनी नेमका डबा काढला त्या मावशींनी, आणि मी थोडं दचकलो. मी उठलो, त्या अध्यक्षांना सांगितलं 1-2 मिनिटं. मावशी म्हटलं रागवू नका, वयाने मोठ्यात, मी पुन्हा पाया पडतो पाहिजे, पण साखर किती टाकू विचारलं. हो म्हणजे मी ते विचारलं ना, जास्त टाकते तुमच्यात 2 चमचे. हे पण साखर, म्हटलं तुम्ही काय डबा काढला? हा ते ना, हे गंमत आहे म्हणले. त्याच्यात त्या डब्यावर लिहिलं होतं तिखट, आणि तो डबा खाल्ला खाली. मी त्यांना म्हटलं माऊली तिखट टाकलेला चहा मी आजपर्यंत कधी प्यायला नाही, ठसकाही लाव म्हटलं.
अहो महाराज गंमत आहे म्हणे, तो तिखट नाहीच आहे त्याच्यात, त्यात आहे साखरच. म्हटलं मग हे काय प्रकार आहे हा? त्या हसल्या 2 मिनिटं. महाराज कुणाला सांगणार नाही ना? म्हटलं फक्त कर्जतला तालुक्याचा सप्ताह आहे तेव्हा सांगेन, कारण ते सगळे पुण्यवान आत्मे त्यांना सांगेन. मग त्यांनी मला अनुमती दिली की कर्जतच्या सप्ताहात सांगणार असेल तर जरूर सांगा, मग तुम्हाला देते म्हणायचं उत्तर. अहो आमच्याकडे मुंग्या भरपूर आहेत म्हणले, जाम त्रास देतात. डब्यात साखर भरली की लगेच संध्याकाळी मुंग्या चढायला. आता युक्तीच करून टाकले, आजच आणली साखर तिखट असं लिहिलंय. अहो त्याच्यावर तिखट लेबल लावलं तर साखरेचा गुणधर्म बदलणार आहे का? तसा आगा विषाचे कांदे वाटणे, जो का रस घेई जे पिळून, तया नामा अमृत ठेवणी जैसे अमर होणे. कसं होईल शक्य? ते विषच मिळणार आहे. तसं मी या विषयांच्या शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांमध्ये अडकलोय. आणि मी खरं सांगू, आपण अडकलोय प्रपंचात. प्रपंच याचा बाकीचा अर्थ सगळं सोडून द्यावं. पंच विषयांचं प्रकर्षानं सेवन जिथे केलं जातं तो प्रपंच सगळेच. आणि एकेका विषयात एक एक प्राणी अडकला. अविषयाची आशा गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. किंवा समर्थांचं देखील आहे ना की रस गिळता सुख वाटे आणि गळ ओढिता घसा पाटे. एकेका विषयाला प्राणी अडकला आणि एक एक प्राणी गेला त्याच्यात. भुंगा त्या कमळाच्या पाकळ्यांमधनं बाहेर, जो लाकूड पोखरतो तो नाही ना बाहेर पडत. आता लक्षात येईल की एकेका विषयाला बोललेला प्राणी आपल्या प्राणाला मुक्तोय. आम्ही तर 5 विषयांमध्ये अडकलो, 5 विषयांचं सेवन करतोय. काय आमची अवस्था आहे? आता लक्षात येईल. माऊली म्हणून सांगतात की असं तुम्ही करताय म्हणून तुम्हाला या मृत्यू लोकात सुखाची कहाणी ऐकू येणार नाही. पुढे जाण्यापूर्वी एक सांगतो की आम्हाला कदाचित एक आणखीन शंका आहे, मृत्यू लोकात आम्ही आहोत म्हणून सुखाची कहाणी नाहीये का? माऊलींचं प्रतिज्ञोत्तर आहे ना, ते विसरायचं नाही. आपली ती ओवी चालली की हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. याचा अर्थ मृत्यू लोकात सुद्धा सुखाची कहाणी आहे, पण सगळे नियम पाळले तर, सगळी पथ्य पाळली तर. डॉक्टरांनी समजा काविडीला आयुर्वेदाचं औषध दिलं आणि रोज बटाटे वडा, समोसा, कांदा भजी, तेलकट तुपकट सगळं मसालेदार खात राहिलो, काय औषधाचा परिणाम होईल? गळ्यात माळ घातली आणि माळकरी म्हणून जे वागू नये तसं वर्तन केलं तर माळ घालून केलं काय? त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. पाकिट मोठं कीर्तन केल्यानंतर आमच्यासारखा घेऊन जातो आणि जरा आजारी पडला डॉक्टरांचा हातात हातो ना, डॉक्टर काही सिरियस नाही ना, वाचेल ना. अरे देह जाओ अथवा राहो, काल रात्री कीर्तन करून आला ना, तू कशाला चिंता करतोय? देव जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. तुझा दृढभाव आहे कुठे पांडुरंगावर? आम्हीच डॉक्टरांना विचारतो काही सिरियस नाही ना. अरे असलं तर नसलं, तो बघेल ना, त्याचा देह आहे ना. आणि पुढे जाण्यापूर्वी खरंच सांगतो, तुळशीची माळ गळ्यात आली याचा अर्थ या देहावर सुद्धा पांडुरंगाचा तुळशीपत्र ठेवला. आता काय करायचं ते करायचं. इतकी आमची मनाची तयारी आली तर त्या तुळशीच्या माळेचा अर्थ खरा कळला आणि खरी संतांची कृपा झाली. मला त्याच्यावरही थांबायचं नाहीये. मला एवढ्यासाठी सांगायचं की हे सगळं घडत असताना प्रतिज्ञोत्तर करतात. मग मृत्यूलोकी सुखाची कहाणी नाही असं आहे का? नाहीये ना. मग आम्हाला असं वाटतं की अरे नाही, पुण्य कमवावं. आणि कशासाठी पुण्य? म्हणजे आमच्या अपेक्षाच चुकतात आणि मग आम्ही सुखाच्या पासून भरकट होतो. माऊली म्हणतात ते प्रतिज्ञोत्तर, पण माऊलींचं ऐकलं तर प्रतिज्ञ. म्हणून तरी अवधान ऐकले दिजे. आम्ही काय वाटतं, आम्हाला असं सगळं काही मिळालं ना की बस स्वर्गामध्ये आम्हाला कुठेतरी स्थान मिळू द्या. मी तर गमतीत नेहमी सांगतो, कोणी स्वर्ग पाहिलाय हो? आणि स्वर्ग शब्द मी पुन्हा पुन्हा डोंगरे सरांकडे एवढ्यासाठी बघतोय, व्यास काका आपण जर अमरकोशात अर्थ पाहिला तर स्वर्गाचा अर्थ त्रिविष्टप असा दिलाय बरं का. अमरकोशामध्ये स्वर्गाला त्रिविष्टप, त्रिविष्टप म्हणजे तिबेटाचं. म्हणजे पांडवांनी स्वर्गारोहण केलं म्हणतात बघा. स्वर्गारोहणाचा तो मार्ग आपल्याला हिमालयाच्या तिथून माहिती आहे. त्यामुळे तो स्वर्ग, जर तसं नसतं तर महिषासूर हा स्वर्गात कसा गेला असता? काय पुण्य त्यांनी केलं की तो स्वर्गात सदैव गेला? म्हणून जाऊच शकत नाही कोणी. तो स्वर्ग वेगळा, आमच्या डोळ्यासमोरचा स्वर्ग वेगळा. ते गंमत सोडू नये, मला त्याच्यात शिरायचं नाहीये. मला एवढंच सांगायचंय की या स्वर्गामध्ये जे प्रत्यक्ष आहेत त्या देवांची अवस्था काय वेगळी हो? प्रमाण माहिती सर्वांना. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीत. त्यांना उलट वाटतंय की नको मृत्यू लोकात, उलट आपला जन्म व्हावा, भक्ती करावी, इथेच सगळं सार्थकता आहे. आम्हाला मात्र वाटतं सुख मिळवण्यासाठी आम्ही स्वर्गात जावं. चूक. कारण क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विषण. आपल्या सर्वांना माहिती आहे का, माऊलींची त्याच्यावर मग पुण्याची पावटी सरे, सवे इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक. पण तिथेच जर परत यायचंय, मी अगदी हरिद्वारला गेलो, जेवढे पैसे तेवढे खर्च सगळे संपले. माझं ई बँकिंग वगैरे काही नाही हे आधीच सांगतो. तर काही जण म्हटलं ते घरच्यांना सांगितलं की ऑनलाईन ट्रान्सफर करतील. नाहीये माझ्याकडे, साधा माझा मोबाईल आहे आणि पैसे संपले.
काय करावं लागेल हो? पुन्हा घरी यावं लागेल. तिकिटापुरते पैसे आपण ठेवलेले असतात, तेवढ्याच्यावर घरी यायचं, व्यवसाय करायचा, पुन्हा हरिद्वारला जायचं. म्हणजे तिथे गेलं की खर्च आहे फक्त, इथे गेलं की कमाई आहे. कमाई म्हणजे कुठली याची नाही. माऊलींच्या चरणाशी राहिलो आणि त्यांची सेवा केली, संतांची सेवा केली की बस जे मिळतं ते सगळं सुखच आहे. याला सोली व सुख म्हणतात, ज्या सुखाला पारच नाहीये. म्हणून आपल्याला काल्याचा अभंग जो माहिती आहे ना, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, याचं कारण आता कळेल. त्याला नाही ना शेवट, कधी अंतच नाहीये. ते अनंत सुख आहे जे गोकुळात मिळत होतं. आणि म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की गोकुळामध्ये सुद्धा परब्रह्म अवतरल्यामुळे ते सर्व सुख मिळालं. सर्व सुखासी पात्र होईचे. मला थोडासाच वेळ पण मी एक राहवत नाही म्हणून प्रसंग सांगतो. प्रत्यक्ष ज्याला आपण काय म्हणू, काशीमध्ये विद्वत सभा भरलेली होती आणि त्या विद्वत सभा संपल्यानंतर काही विद्वान गंगा स्नानासाठी जेव्हा गेले, तिथे आमच्या नेमक्या गोकुळातल्या गोपिका स्नानासाठी आल्या होत्या, गंगा स्नानासाठी. आणि त्या एकमेकांशी बोलत होत्या, काय आपलं पुण्य आहे, आपल्याकडे प्रत्यक्ष परब्रह्म अवतरले, आपल्याकडे परब्रह्म अवतरले. आणि या शास्त्री बुवांचा जीव अस्वस्थ झाला. ब्रह्म एवढं सोपं आहे, तुमच्याकडे अवतरले, तुम्हाला दिसलं, कळ. त्यांनी भरा आपले ते अर्घ्य देण्याचे विधी वगैरे पूर्ण केले आणि थांबले. त्या गोपिकांना सांगितलं, इकडे काय बोलत होतात आता. ते घाबरले. त्यांनी महाराजांना नमस्कार केला. दाढी वगैरे वाढलेली होती, जटा वाढलेल्या होत्या. महाराज क्षमा करा, आम्ही काही नाही, बाकी आम्ही फक्त आमच्या गोकुळात परब्रह्म अवतरले एवढंच म्हटलं. ब्रह्म शब्द नीट लिहिता तरी येतो का? ते म्हटले नाही, आम्हाला लिहिता म्हणजे त्यावेळी बोर्जपत्रावरच होतं. नाही म्हणे, आम्हाला तसं काय काय अक्षर आहेत त्याच्यात ते नाही म्हणतात, आम्हाला ब्रह्म अवतरले एवढं माहिती. घेतलाय का अनुभव? घेतोय म्हणूनच सांगतोय. म्हणले अनुभव घेऊनच सांगतोय. कुठे आहे म्हणले नेमकं? ते म्हणले तुम्हाला गोकुळ माहित नाही, गोकुळात परब्रह्म आहे. हे अस्वस्थ झाले आणि पुन्हा विद्वत सभा दुसऱ्या दिवशी भरल्यावर तरी सांगितलं, मला आधी एक विषय मांडायचा आहे. गोकुळात ब्रह्म आहे, आपण करतोय काय इथे बसून? गंगा स्नान मिळते तरी आपल्याला ब्रह्म कळत नाही, त्यांना कसं कळलं म्हणलंय. त्या सगळ्यांनी सांगितलं, तूच उलगडा करून ये, जाऊन येणे, आम्हाला अहवाल दे पुढच्या वेळी. हा आला. गोकुळच्या वेशीवरच ते गोप छोटेसे असे बालक खेळत होते. त्यांनी त्यालाच विचारलं, गोकुळ कुठे आहे? त्याने आशयाने पाहिलं, तुम्हाला गोकुळ माहित नाही, हेच गोकुळ आहे म्हणले. पुढे जाण्यापूर्वी सांगू, गोकुळ तिकडे नाहीये बरं का. गो नाम इंद्रिय, त्यांचा कुल म्हणजे समूह आहे, इथे गोकुळ आहे. ज्यावेळी इथे कृष्ण भगवंताची जाणीव झाली ना, तैसा हृदयामध्ये मी रामू, त्यावेळी हेच गोकुळ अवतरतं इथे, हे लक्षात घ्यायचं आपण. आणि हे समजण्यासाठी खरं तर काल्याची सेवा असते. मी एवढ्यासाठी सांगतो की तो म्हटलं हेच गोकुळ आहे. तो म्हटलं परब्रह्म कुठे आहे मग? आता तो मुलगा लहान होता, तो म्हटलं हे काका आम्हाला यातलं काही समजत नाही, नंद राजा येतात, त्यांच्या वाड्यात असल्या जड प्रश्नांची उत्तर मिळतात, तिकडे जा म्हटलं तुम्ही. नंद पाटलांकडे आले, नंद राजाकडे आले. आल्याबरोबर एक गोपिका ती सडा संमार्जन करत होती, तिने इकडून पाहिलं, अरे अतिथी देवो भव, कोणतरी मोठा माणूस आलाय. यशोदा मैयाला जाऊन सांगितलं, कोणतरी साधू महाराज आले. ती भरभर यशोदा मैया कामं टाकली, ते मंथन सुरू होतं, ते ठेवलं, पदर डोक्यावर घेतला, नमस्कार केला. हा लांबून सोहळ्यात त्याने नमस्कार केला, आसन दिलं बसायला, आसन ग्रहण करा. खूप लांबून आलात आपण, दुग्धप्राशन तरी कराल का? 9 लाख गाई आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आणि ते काय आमच्यासारखं प्लास्टिकचं दूध नाही, लासोपासो डाव नाही आमच्याकडचं. दूध पिन म्हणले. आणि एक पुढे जाण्यापूर्वी सांगू, दुधाचं वैशिष्ट्य की दुधाला कुठलाही विकार कधी स्पर्श करत नाही. जेव्हा विकाराचा स्पर्श होतो ते दूध नासतं. दूध चांगलं आहे याचा अर्थ ते विकारमय नाहीये, साधा अर्थ आहे त्याचा. म्हणून कुठलंही बघा तुम्ही, शंकराचार्य वगैरे बाकी काही घेतील न घेतील, फलाहार वगैरे सुद्धा, पण दुग्धाहार घेतात, त्याचं कारणच वेगळं, खूप त्याचा वेगळा भाग आहे. मी एवढ्यासाठी सांगतो की ते दूध घ्या म्हटले, पण समोर ठेवा, हातात नाही द्यायचा, पेला तिथे ठेवा. आता तो पुरोहित बुवाच्याकडचा पेला नव्हता, सोन्याचा पेल्यामधनं ते दुग्ध असं आलं समोर. यांनी एक घोट घेतला फक्त, आणि असा सगळा थकवा, सगळा क्षीण गेला, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. गोकुळात आणि कृष्ण भगवंत ज्या घरामध्ये वास्तव्याला, तिथल्या दुधाचा एक घोट गेल्यानंतर ही अवस्था असेल. आता लक्षात यायला लागलं, अरे काहीतरी वेगळं आहे इथे. हे दूध असं बाहेर नाही कधी, गंगा स्नान केल्यावर काशीत नाही कधी हे दूध मिळालं असेल. दुग्धप्राशन दुसरा घोट घेतला आणि लक्षात आलं, कोणतरी गुडघा असा हलवते. त्यांना वाटलं आपण परत चालत आलो, कारण त्यावेळी काय टूर्स ट्रॅव्हल्स नव्हती, चालत यायचं. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही. आले होते चालत. त्यांना वाटलं बहुतेक पायात पेटका वगैरे आला असेल, ज्याला हल्लीच्या भाषेत आपण आपल्या भाषेत क्रॅम्प म्हणतो. गोळा आलाय पाय, असा स्वतःच पाय असं पुन्हा केला. तिसरा गोड घेतला दुधाचा, काय छान, पुन्हा गुडघा हलवला गेला. ग्लास तो म्हणजे पेला ठेवला आणि बघितलं, एवढंच एक बालक गुडघा हलवत होता. आता गुडघ्याला का हात लावला होता तो दृष्टांत झाल्यावर लक्षात येईल की गुडघ्यालाच त्या बालकाने हात का लावला, लक्षात येईल आपल्या.
त्यांनी पटकन विचारलं, आले बाळा अच्छा नाही करायचं, दूध पितो की नाही मी, तुला हवंय का सांगू का आतमध्ये. हा मनात म्हणतोय तू मला काय दूध पाजणार आहे, मी जगाला दूध देतो, तू काय मला सांगतो दूध हवंय का तुला म्हणून. तरी त्याला कळत नव्हतं, कारण एक सांगू मायेचा पडदा असतो, आणि मायेचा पडदा असल्यानंतर भगवंत समोर आलेला कोणाला कळणार आहे. नाथांना 12 वर्ष आपल्या घरी पाणी कोण भरते कळत नव्हतं, चंदन कोण उघडते खोड वापरून सहाणेवर ते कळत नव्हतं. मायेचा पडदा आला की झालं. मला राहवत नाही म्हणून मी पुढे या दृष्टांताकडे येण्यापूर्वी सांगतो, आपल्याला गोकुळ मधला आपण नेहमी गोकुळाचे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, आपल्याला तो प्रसंग माहितीये. प्रत्यक्ष शंकर भगवंत दर्शन घ्यायला जेव्हा आले बाळाचं, त्या यशोदा मैयाने आधी टाळलं होतं की नको तो बाळ झोपले, बाळ काय नटखट कमी होतं का, कोया कोया असं रडलं, बाळ जागा झाले म्हणे आता ना आणा ना दर्शनाला. ओळखलं नाही, बैरागी वेशात आले होते भगवान शंकर. पदर होता. आम्ही फक्त चरित्रात कालेच्या कीर्तनात प्रसंग सांगतो, मी जीव तोडून आमच्या कीर्तनकारांच्या संमेलनात सांगतो की नुसता प्रसंग सांगू नका, त्याचा आध्यात्मिक अर्थ सांगा. बाळाने तो पडदा बाजूला केला नसल्यामुळे मुखदर्शन होत नव्हतं. त्या बैरागीने म्हणजे शंकर भगवंतांनी सांगितलं, अगं बाळाचं माई दर्शन घेऊ दे ना मला, तुमचं पडदा बाजूला कर ना, पदर बाजूला कर ना. नाही बाळ झोपलंय ना, त्याला वारा लागेल. बाळ कमी नटखट आहे का असं बोट केलं वरती, बाळ जागा आहे आतमध्ये, नाईलाज झाला. पदर बाजूला केला आणि दृष्टभेट झाली. आणि ती भेट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आमच्या संप्रदायाची, त्यांना ती भेट भगवान शंकर आणि कृष्ण भगवंताची म्हणजे विष्णूंचीच खरं तर ही भेट होती. आता त्यातला सांकेतिक अर्थ लक्षात घ्यायला लागतो, जोपर्यंत पदर मध्ये मायेचा तोपर्यंत भगवंताचं दर्शन नाही. माया दूर झाली, बरं माया वाईट नाही बरं का, शेवटी भगवंतानी केलेली कुठलीच गोष्ट वाईट नाहीच आहे. ती फक्त दूर करण्याची सामर्थ्य फक्त संतांच्या कृपेत आहे, सद्गुरूंच्या कृपेत आहे, तेवढं त्यांच्या शरण जायचं. आपला विषय चालला होता, अरे तुला मग दूध देऊ का आणून. त्यांनी मनात विचार केला की रे बाळ जात नाही पण गोड दिसते. त्या बाळाने पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहात. आता बुवाचा आवाज ऐकू नका, ते बाळ कसं विचारत असेल बोबडे बोलामध्ये, तुम्ही कोण आहात. त्यांनी नाव सांगितलं, अरे मी अमुक अमुक आहे. ते तुमचे नाव झालं, तुम्ही कोण आहात. अरे मी वाराणसीला असतो, मी ते तुमचं गाव झालं, पण तुम्ही कोण आहात. अरे मी 4 वेदांचं अध्ययन केलेलं आहे, मी गुरुकुलात राहिलोय, ते तुमचं, आणि वेदांचं अध्यापन करतोय, ते तुमचं कलम झालं, पण तुम्ही कोण आहात. आणि सगळ्या प्रश्न आणि थकला हो शेवटी उत्तर देऊन, याचे प्रश्नच संपेनात. ते कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का, ते गोष्ट लहानपणी आपण ऐकतो ना, याचे प्रश्नच संपेनात, मालिका सुरू झाली. शेवटी त्यांनी सांगितलं, बाबा तुझ्या प्रश्नाला मी कंटाळलो आता. त्यांनी सांगितलं, कोण आहेत तुम्ही हे पण तुम्हाला समजत नाही, तुम्ही वेद काय शिकवताय लोकांना. म्हणजे आधी स्वतःला ओळखायला शिका. बाळ बोलतंय, आता तरी समजायला पाहिजे एवढं लहान बाळ बोलतंय कसं. तेवढ्यात यशोदा मैयाने सांगितलं, आपल्या स्नानाची सर्व सिद्धता झालेली आहे, आपल्याला एक स्वतंत्र कक्ष दिलेला आहे, म्हणजे खोली दिलेली आहे, तिथे तुमच्या स्वतः, कारण त्यांनी सांगितलं होतं शिधा माझा मी शिजवीन आणि माझा नैवेद्य मी करेन. सगळं दिलं. हे स्नान करून आले महाराज, त्यांचं अनुष्ठान झालं, आणि एकीकडे ती खीर स्वतः तयार केली, नैवेद्य ठेवला महाविष्णूंसमोर, आणि एवढंच सांगतात, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. माणसं डोळे मिटतात, हात खाली घेऊन डोळे उघडतात, खिरीची वाटी रिकामी. ते बघतात खिरीची वाटी रिकामी, बाळ त्या दारातच बसलेलं असतं. आणि कृष्ण भगवंत कधी खून ठेवल्याशिवाय राहत नाहीत बरं का, लोणी खाल्ल्यावर सुद्धा इथे ठेवतात. आपल्याला तुलसीदासांचा माहिती अभंग, मैया मोरे मै नाही माखन खाय, आणि शेवटी म्हणतात मै मे ही माखन खाय. फार वेगळा साहित्याचा पण प्रकार आहे. इथे खून ठेवली ती. अरे लबाडा, तू सांगायचं ना नैवेद्य होता तो देवाचा, अरे मी पण प्रसाद घेतला नाही, आता सगळं मला पुन्हा करायला लागेल. पुन्हा स्नान करून आले. यशोदा मैया म्हटले, मी तुम्हाला पुन्हा सगळं साहित्य देते, पुन्हा शिधा दिला, पुन्हा नैवेद्य तयार केला, पुन्हा ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, तोच प्रसंग. आता यशोदा मैया म्हटली, थांबा, तुला एवढं खायला कमी आहे, तुला काय काय कशाला त्यांना त्रास देतो, अतिथी येत ना, आपल्या अतिथी देवोभव असतं, तुला बांधून ठेवते म्हणले. त्याला बांधून ठेवलं. आता महाराज काही काळजी करू नका, याला बांधलंय म्हणले, आता करा. पुन्हा तिसऱ्यांदा आले, पुन्हा नैवेद्य दाखवला, ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, आणि तोच प्रसंग, वाटी रिकामी आणि ओठ यांची तिथे. आणि त्यांनी एकच प्रश्न शेवटी विचारला, साक्षात दर्शन दिलं. अर्थात आपल्याला माहिती आहे, जन्म झाला तेव्हा 8 वर्षाचं बालक म्हणून तिथे प्रत्यक्ष तुरुंगात आले होते, कारागृहात आले होते. दर्शन दिलं, कारण त्यांनी एक सांगितलं होतं, तुम्ही वेदांचे फार मोठे अधिकारी आहेत, त्यामुळे तुमचा अधिकार आहेच, वेदांचा अधिकार कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून तर फक्त ते आमच्यासाठी ते नाही सोपं, म्हणून तर आम्हाला वेद अनंत बोललेला अर्थ इतुलाची साधीला, विठोबासी शरण द्यावे, निजनिष्ठे नाम घ्यावे, तुकोबा आम्हाला ग्वाही देऊन सांगतात. नाही ना प्रत्येकाला शक्य, पण भगवान गोपालकृष्णांना माहितीये, यांनी वेदांचा अधिकार जाणलेला होता.
आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, वेदांचं तुम्ही फार मोठं काम करताय म्हणून त्यांनी दर्शनही दिलं आणि एवढंच सांगितलं. अजून नाही लक्षात आलं का परब्रह्म शोधताय बाहेर? अहो तुमच्यातही तोच आहे, माझ्यातही तोच आहे, या सगळ्या विश्वाला त्यांनीच व्यापलेलं आहे आणि तुम्ही ब्रह्म बाहेर काय शोधताय? ते ब्रह्म आत आहे. अंतर्मुख व्हा आणि सुरू करा, तेव्हा शोध घेताना ब्रह्म कळेल. इथपर्यंत लक्षात येईल. मग आपल्याला सगळ्यांना ती संकल्पना, मी त्या किचकट भागात शिरत नाही की जीव आणि आत्मा यातलाही फरक आम्हाला अनेकदा कळत नाही, पण त्या आत्म्याच्या भोवती पंचकोश आहे. आपल्याला माहिती आहे सर्वांना, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि मग शेवटी ते आनंदमय कोश. या कोशांचं आवरण दूर झालं की आज जो विशुद्ध स्वरूपाचा आत्मा आहे ना, तो खरा नित्य अनादी अशा स्वरूपाचा तो आत्मा आहे. पण आम्ही या सगळ्या आवरणा सकट जो मानतोय तो जीव आहे, म्हणून आम्ही अडकलोय जीवामध्ये, पोचायचे आत्म्यामध्ये. ज्या क्षणाला मी आत्म्यापर्यंत माझा प्रवास होईल, मला आत्म्याचा खरा अनुभव येईल की हा आत्मा, आणि मग ममे वंश जीवलोके जीवभूत सनातन, त्याची अनुभूती मला येईल. त्यावेळी लक्षात यायचं माऊलींची ती प्रतिज्ञा आहे ना, सर्व सुखासी पात्र होईजे. आपली स्वतःशी ओळख होणं याच्यापेक्षा काय सर्व सुख आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी सांगतो, हाच खरा मोक्षाचा अर्थ आहे. मी तर गमतीत नेहमी सांगत असतो, मोक्षाबद्दल अनेक जण अनेक अर्थ सांगतात. अनेक जण म्हणतात गेल्यानंतर मोक्ष होईल, गेल्यानंतर नाही. तुकोबांना, आणि मी तर नेहमी सांगतो आमचं ऐकूच नका, तुकोबांना जगद्गुरु विश्ववंद्य संत तुकाराम महाराज म्हणाले की ती काळ्या दगडावरची पांढरी रेघच असते, कारण अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. तुकोबा म्हणलेत म्हणजे ते अंतिम सत्य. प्रमाण देऊ आपल्याला, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. आता मुखी नाम म्हटलंय, मुख म्हणजे देह असतानाच मुख आहे ना, नाम केव्हा येईल, देहावस्थेत असणार येणार आहे. हाती मोक्ष म्हटलंय म्हणजे हात आहेत म्हणजे देह आहे. ऐसी साक्ष, तुकोबांसारखा माणूस म्हणतो ऐसी साक्ष बहुतांची. मग आम्हाला कळायला पाहिजे की याची देही याची डोळा अनुभव येतो, तो मोक्ष, तो मिळाला की याला म्हणायचे सर्व सुख. त्या सर्व सुखाचे पात्र होईल, व्हाल तुम्ही, पूर्ण शाश्वती देत आहे. मोक्ष शब्द निघाल्यामुळे राहवत नाही म्हणून सांगतो. महात्मा गांधीजींनी एका ठिकाणी फार छान वक्तव्य केलं होतं. ते म्हणले मोक्ष या दोन अक्षरांमध्ये मोक्षाचा अर्थ सामावलाय. मोहाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष. आणि मी सांगू आपल्याला, हे सांगायला सोपं आहे. अनेकांना कीर्तनकार प्रवचनकारांकडे पाहिलं की असं वाटतं काय सुखी माणसं, यांचा झाला मोक्ष, यांना मिळाला. अहो जर आमचा मोहाचा क्षय झाला असता तर आम्ही महाराज थोडी साखर चालेला दुधामध्ये हे सांगितलं नसतं. एवढं एकच साधं उदाहरण सांगतो. आम्हाला लागतं ना पंखा जरा लावला तर बरं होईल, नाही मोह सुटतो कुठलाच. महाराज जरा थोडं बसायला टेकायला द्या ना काहीतरी. मोहाचे क्षण सतत येतात, ते फार मोठे काही पैशांमध्ये असतात असं नका समजू. मोहाचा क्षय म्हणजे जर मोक्ष असेल तर तो सुद्धा सोपा नाही. पण हे मोक्ष सुख मिळणं हे सोलीव सुख आहे, हा सर्व सुखाचा अनुभव आहे. आणि माऊली खात्री देऊन सांगतायत. पण बाकी आमच्यासाठी माहितीये की संसारात ज्या आम्ही आलेलो आहे, आणि संसार म्हणजे राजा राणीचा संसार ज्यांना म्हणतात तो नाही, तो प्रपंच झाला. संसार म्हणजे संसरंती यस्मिन भूतानी, जिथे आपलं येणं जाणं सुरू आहे तो संसार म्हणजे ज्याच्यात आपण आलोय. आणि त्याचंही प्रमाण आपल्याला माहितीये, संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. हीच अवस्था आमच्या आजूबाजूला आहे. सगळीकडे जर आमची ही अवस्था असेल तर या विश्वात, या संसारात आल्यानंतर खरंच सर्व सुखासी पात्र होईल जे माऊली तुम्ही प्रतिज्ञोत्तर हे म्हणताय. पण ही प्रतिज्ञा कशी काय सत्य होऊ शकते? या प्रपंचामध्ये आल्यानंतर आम्ही सगळ्या एवढ्या मोहाच्या क्षणात अडकतोय की आम्ही सर्व सुखाचे पात्र होईल, आमची योग्यता कशी येऊ शकते? माऊली आम्हाला म्हणून बजावून सांगतात, काळजी करू नका. मलाही माहितीये दुःख बांधवडी आहे हा संसार, हे सगळं खरं आहे. पण तरी माऊली म्हणतात काळजी नका करू. माझं जर ऐकलं, अवधान एकले दिजे, एवढं फक्त एक ऐकलं माझं तर खात्री देऊन सांगतो सर्व सुखाची पात्र व्हाल, ही खात्री देत आहेत. कुठलं नेमकं सर्व सुख माऊलींना अभिप्रेत आहे? नेमकं तरी अवधान एकले दिसे माऊली नेमकं का म्हणाले, त्यांना नेमकं काय अभिप्रेत त्यातनं होतं आणि काय केल्यानंतर या सर्व सुखाला आम्ही पात्र ठरू, याचंही चिंतन आपल्याला करायचंय. पण आपण ते उद्याच्या भागामध्ये करूया. माझं आज परम भाग्य की आज आणि उद्या 2 दिवस सलग मिळाल्यामुळे निदान त्या ओवीमध्ये मी एक सांगू, माऊली जन्म घालवला ना तरी एक ओवी कळत नाही हो. मी आजही सांगतो तुम्हाला की 2 दिवस म्हटल्यानंतर सुद्धा डोंगरे सर, व्यास काका माझ्यासारखे नाही म्हणू नये की मी खरा अर्थ सांगितला बरं का. त्याचे अनेक न उलगडलेले पैलू अजूनही आपल्याला तिसऱ्या दिवशी सापडतात. अरे हा पण अर्थ आहे बरं का. माऊलींचा किंवा तुकोबांच्या अभंग गाथेतलं सुद्धा काढून बघा, एक अभंग आज अर्थ असा लागतो, 8 दिवसांनी अजून अर्थ कळतो. अरे हा असं पण अर्थ आहे त्याचा.
साधं उदाहरण सांगतो आपल्याला आणि मी थांबतो. आज आजची सेवा पूर्णविराम देतो, मी सांगता करतो. माऊलींची पहिल्याच अध्यायामध्ये ओवी बघा, का झालया चिंतामणी हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देव म्हणे. आपल्याला काय वाटतं, अरे चिंतामणी म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करणारा, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती म्हणजे सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या. हा एवढा अर्थ पहिल्यांदा कळतो. खोलात गेल्यावर लक्षात आलं, निवृत्तीनाथ हे आमचे सद्गुरू आहेत, त्यांची कृपा झाली की तैसा पूर्ण काम निवृत्ती म्हणजे कामांचीच निवृत्ती झाली, इच्छांचीच निवृत्ती झाली, इच्छाच शिल्लक राहिल्या नाही. असा अर्थ एक उलगडतो. तसा निदान 2 दिवसात जेवढा आपल्याला प्रयत्न करता येईल तेवढा आपण करणार आहोत सद्गुरू कृपेने. आजची सेवा मी इथेच वाणीला पूर्ण देऊन त्याची सांगता करतोय. राहिलेलं चिंतन जे उद्याच्या भागात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सर्व देवतुल्य मायपाप श्रोते, कृतीने शक्य नसेल तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझी एकच प्रार्थना नेहमीची आहे, कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दोन्ही हात माझ्या मस्तकावर कायम ठेवा. ही प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणाशी ठेवतो. संयोजन समितीला अध्यक्ष अण्णासाहेब हरपुडे यांच्यापासून सगळ्यांनाच अगदी मी अभिमानाने सांगेन की आपल्या या तालुक्यामध्ये संप्रदायाची, माऊलींनी नेहमी याचा उल्लेख करतो, म्हणजे खरं तर स्वतःबद्दल बोलू नये पण एक वाक्य राहवत ते म्हणून सांगतो. मुंबई विद्यापीठाचा MA कीर्तनचा अभ्यासक्रम सुरू आहे, तिथे मला शिकवायला मिळाले. मी तिथे जीव तोडून, बडोद्यापासून ते विद्यार्थी आहेत तिथे. मी त्यांना एवढंच वाक्य काल परवाच हे होतं, म्हटलं संप्रदाय बघायचा असेल, संप्रदायाचं अनुशासन बघायचं असेल आणि संप्रदायाचे संस्कार बघायचे असतील, मी माऊलींना साक्षीडून, ज्ञानेश्वरीला साक्षीडून सांगतो. अण्णा मी त्यांना या भाषेत सांगितलंय, कर्जतला या, कर्जत तालुक्यात कुठल्याही गावात अचानक शिरा आणि तिथे हरिपाठाला नुसतं उभे राहा तरी तुम्हाला संप्रदाय काय ते कळेल. इतकी आपल्या संप्रदायाची अभिमानाची बाब मला मुद्दाम मांडायची वाटते. म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होतो. संयोजन समितीला पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो. इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. मंगलमूर्ती मोरया. रामकृष्ण श्रीराम श्रीराम. ओम तत्सत.